नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे स्वागत करते फिजिक्स ज्ञान मुकेश नायक या यूट्यूब चॅनलवर। आज आपण इयत्ता 12वीचा एक नवीन भाग पहिला त्यातील पाठ व कविता यातील कविता अभ्यासणार आहोत। त्या कवितेचं नाव आहे रोज मातीत। आता या कवितेच्या शीर्षकावरून आणि या चित्रावरून तुम्हाला अनुभव आलेला असेल किंवा तुमच्या थोडंसं पुसटशी कल्पना लक्षात आली असेल की ही कविता शेतकरी लोकांच्या आयुष्यावर आणि त्यांचं जीवन कसं असते त्यावर अवलंबून आहे किंवा शेती जीवनावर आधारित आहे। तर चला वळूया आजच्या आपल्या या कवितेकडे। बघा, आता या कवितेच्या ज्या कवयित्री आहेत त्यांचं नाव आहे कल्पना दुधाळ। तर यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1978 रोजी टेंभुर्णी या गावात जिल्हा सोलापूर येथे झाला आणि जन्मापासूनच त्यांचा जन्मच एका शेतकरी कुटुंबात झाला आणि त्यांना शेतीविषयी आवड व शेतकामाविषयी आवड असलेल्या अशा ज्यांचा जन्मभूमी एका शेतकरी कुटुंबात जन्म झाला अशा ह्या कल्पना दुधाळ अभ्यासामध्ये अतिशय हुशार व अभ्यासवृत्तीच्या जिज्ञासू वृत्तीच्या होत्या। त्यांना शाळेविषयी शिक्षणाविषयी अतिशय आवड होती। तर 12वी मध्ये त्या चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाल्या आणि पुढे त्या ग्रॅज्युएशनसाठी पदवीसाठी त्या पुण्याला गेल्या आणि त्यांची पदवी संपल्यानंतर त्यांचा विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर त्यांचा विवाह हा एका शेतकरी कुटुंबात झाला आणि त्यानंतर जी शेतीविषयी आधीच जुळलेली नाळ होती किंवा त्यांचं शेतीशी जे जन्मतः नातं होतं ते अधिक घट्ट झालं। त्यामुळे त्या शेतात काम करत असताना किंवा शेतीविषयी अधिक काही कामं करत असताना त्या काही गुणगुणत असत किंवा काही लिखाण करत असत। त्यावेळी त्यांना जे काही सुचेल, जे काही त्यांना आवडेल त्या एका पेजवर एका कागदावर लिहून ठेवत असत। असा हा त्यांचा नित्यक्रम होता। पुढे असं करत असताना त्यांचा पहिला कविता संग्रह सीझर कर म्हणते माती हा प्रसिद्धीस आला। बघा, आपल्याला या परिचयामध्ये दिलेलं आहे की प्रसिद्ध कवयित्री सीझर कर म्हणते माती, ढग असतेच आसपास असे कविता संग्रह त्यांचे प्रकाशित झाले। सीझर कर म्हणते माती या पहिल्या कविता संग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कवी कुसुमाग्रज पुरस्कारासह एकूण 28 पुरस्कारांनी व तसेच ढग असतेच आसपास या कविता संग्रहास महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे। तर बघा, सीझर कर म्हणते मातीत अशा प्रकारे हा जो कविता संग्रह आहे त्याला सन्मानित करण्यात आलं। तसेच ही जी कविता आहे रोज मातीत ही कविता त्यांच्या सीझर कर म्हणते माती या कविता संग्रहातलीच आहे। तर चला आपण आजची कविता काय आहे, ती कवितेचे बोल काय आहेत, कवयित्री कल्पना दुधाळ यांनी कसे मांडलेले आहेत हे आपल्याला अभ्यासायचं आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, सरी वाफ्यात कांदे लावते बाई लावते, सरी वाफ्यात कांदे लावते बाई लावते, नाही कांद ग जीव लावते बाई जीव लावते, काळ्या आईला हिरवं गोंधते बाई गोंधते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते। बघा, हे पहिलं कडवं आहे आणि अतिशय सुंदर असं येथे वर्णन केलेलं आहे। आपल्याला चित्रात दिसत आहे की ही जी महिला आहे, कष्टकरी महिला आहे, ती इथे कांदे लावणीचं काम चालू आहे आणि वाफ्यामध्ये जे काही बांध आहेत त्या बांधाला ती हातामध्ये कांद्याची रोपटं घेऊन आणि दुसऱ्या हातामध्ये ते कांद्याचं तरू म्हणजे रोपटं जे काही आपण पिकासाठी लावत असतो ते रोपटं ती एका हाताने त्या कांद्याच्या बुंध्याला ती दाबत आहे आणि वाकून ती प्रत्येक त्या लाईन मध्ये ती कांद्याचं रोपटं ती दाबत आहे। त्यावेळेस ती काय म्हणते बघा, सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते, नाही कांद ग बाई जीव लावते। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ही जी स्त्री काम करत आहे ती अतिशय कष्टाळू स्त्री आहे। ती असं का म्हणते तर ती एक कष्टकरी महिला आहे। प्रत्येक तरू म्हणजे ते जे कांद्याचं रोपटं ती लावत आहे त्यावेळी ते चांगलं रुजावं आणि ते जर चांगलं रुजलं तर तिचा जीव, तिचं अंतःकरण ते फुलून येईल असं तिला वाटते।
म्हणून ती म्हणते, नाही कांद ग बाई जीव लावते जीव लावते. बघा आता त्याच खाली काही ओळी आहेत. काळ्या आईला हिरवं गोंधते बाई गोंधते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. बघा आता ते जे अंकुर तिने रुजलेलं आहे, लावलेलं आहे, पुढे त्या रोपाला छोटे छोटे अंकुर फुटतात आणि जेव्हा तिचं शेत तिला हिरवं हिरवं दिसतं त्यावेळी तिला असं वाटतंय जणू काही तिने स्वतःच्या अंगावर जसं गोंधून घेतलेलं आहे तसं त्या शेत तिला गोंधल्यासारखं दिसत आहे. जिकडे पाहिल तिकडे तिला हिरवं हिरवं दिसत आहे. म्हणून ती म्हणते की काळ्या आईला हिरवं गोंधते बाई गोंधते, रोज मातीत मी ग बाई नांदते बाई नांदते. म्हणजे ही जी महिला आहे ती या काळ्या आईची स्वतःशी तुलना करते. ही अतिशय कष्टकरी स्त्री आहे. आपण तिच्याबद्दल असं म्हणू शकतो की जशी अंधाराला साथ असते प्रकाशाची, जशी अंधाराला साथ असते प्रकाशाची, तशी एका घराला साथ असते कष्टकरी स्त्रीची, एका घराला साथ असते कष्टकरी स्त्रीची. म्हणून ही महिला म्हणते रोज मातीत मी ग बाई नांदते नांदते. तर बघा हे झालं पहिलं कडवं. तर आता आपण दुसरं कडवं बघूया. बघा, फुले सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते, नाही फुलं ग देह तोडते बाई तोडते, घरादाराला तोरण बांधते बाई बांधते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सुंदर असा अर्थ येथे वर्णन कवयित्रीने केलेलं आहे की हे झेंडूची फुलं उगवल्याच्या नंतर जे काही वेगळी वेगळी कामे असतात शेतामध्ये, तर या दुसऱ्या कडव्यामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे की म्हणते आहे ती की फुले सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते. म्हणजे ती जेव्हा रोपटं लावते आणि जेव्हा ते झेंडूची फुलं फुलून येतात त्यावेळी जिकडे नजर जाईल तिकडे असं तिचं शेत पिवळं सोन्यासारखं पिवळं धमक तिला दिसते. आणि त्यावेळी ती म्हणते की नाही फुलं ग देह तोडते बाई तोडते. म्हणजे ती त्या झेंडूच्या झाडाच्या फुलाला ती जेव्हा त्याचं रोपटं लावते, त्याला मोठं करते, ती त्याला तळहाताच्या फोडासारखं जपत असते. विद्यार्थी मित्रांनो, ती त्या शेतातल्या प्रत्येक रोपट्याला त्याला आपल्या जीवापेक्षाही जास्त जपत असते. आणि ते शेत जेव्हा भरून येते तेव्हा तिला असं जणू काही असं वाटतं की आपला देह आपण आपल्या धडापासून वेगळा करत आहोत. म्हणून ती म्हणते की नाही फुलं ग बाई देह तोडते तोडते. तर दुसऱ्या लाईनमध्ये ती म्हणते घरादाराला तोरण बांधते बाई बांधते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. बघा आता या दुसऱ्या शेवटच्या ज्या दोन लाईन आहेत त्यामध्ये सुद्धा ती आपल्या परिस्थितीला घरादाराला तोरण बांधते बाई बांधते, रोज मातीत मी ग बाई नांदते नांदते. म्हणजे येथे बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी कष्टकरी महिला आहे या ओळीतून तिने आपल्याला अभिप्रेत होतं की ही कष्टाळू स्त्री आहे आणि जी सद्य परिस्थिती आहे ती तिने स्वीकारलेली आहे. आता जी कष्टकरी स्त्री असतात, जे शेतकरी लोक असतात, त्यांची परिस्थिती ही जेमतेम असते आणि अशी त्यामध्ये जे सण सोहळे जे साजरे करायचे असतात ती परिस्थिती स्वीकारून, त्या सगळ्या गोष्टीला स्वीकारून ती आपल्या घरादाराला तोरणे बांधत असते, झेंडूच्या फुलांची तोरणे बांधत असते सणावाराला आणि प्रत्येक सोहळा ती एक आनंद म्हणून साजरा करत असते. तर हे जेव्हा ती करत असते तेव्हा ती आपल्या संसारासाठी अतिशय आनंदाने झटून सर्व परिस्थितीला आप्त परिस्थितीला स्वीकारून ती हे करत असते. जी प्राप्त परिस्थिती तिने स्वीकारलेली असते आणि सर्व आनंदाने स्वीकारून ती हे सण सोहळे साजरे करत असते. तर म्हणून शेवटी ती हेच म्हणते की रोज मातीत मी ग बाई नांदते बाई नांदते. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे दुसरं कडवं झालं. आता आपण तिसरं कडव्याकडे वळूया. बघा आता इथे ऊस लावते बाई ऊस लावते, बेन दाबते बाई दाबते, नाही बेन ग मन दाबते बाई दाबते, कांड्या कांड्यांनी संसार रांधते बाई रांधते, रोज मातीत बाई नांदते नांदते. ऊस लावते बेन दाबते बाई दाबते. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे तिसरं कडवं आहे यामध्ये अतिशय सुंदर अशा कवितेच्या लाईन्स आहेत. त्याने आपल्या काळजाला एक छोटीशी चुटूक लावून गेल्यासारखं वाटेल. कारण येथे ती काय म्हणते की
कष्टकरी स्त्री आहे ती ऊसाचं जे बेणं म्हणजे ऊसाचं जे बी ती लावत आहे त्याचं कांडे कांडे करून ती शेतामध्ये अंतर ठेवून पायाने एक एक बेणं ती दाबत असते. आणि ते दाबत असताना ती म्हणते, नाही बेणं ग, माझं मन दाबते. म्हणजे ही कष्टकरी महिला त्या ऊसाच्या बेण्यासोबत प्रत्येक कांड्या कांड्या घणीत ती स्वतःचं मन दाबत असते. तिच्या इच्छा, तिच्या आकांक्षा, तिला ज्या काही हौस नेऊस असते, ह्या सगळ्या गोष्टी, तिच्या आवडीनिवडी ह्या ती प्रत्येक ऊसाच्या कांड्या घणीत दाबत असते. ती मातीमध्ये पुरत असते. असं का? असं ती का करते? तर कांड्या कांड्यांनी संसार रांधते. पुढे काय म्हणते ती असं का करते? कांड्या कांड्यांनी संसार रांधते बाई रांधते. म्हणजे ती प्रत्येक जेव्हा ती कांड दाबत असते त्यावेळी ती प्रत्येक वेळी एक एक कांड दाबत असताना ती विचार करत असते की हे जे मी ऊसाचं बी लावत आहे, कांड बेणं दाबत आहे, ते अतिशय चांगल्या पद्धतीने रुजलं पाहिजे, ते उगवलं पाहिजे. आणि ते जर ऊस चांगला उगवला, त्याचं चांगलं पीक आलं, तर त्या प्रत्येक पिकागणिक ती तिच्या संसाराचा विचार करत असते की मी माझ्या संसारासाठी लागणारा जो खर्च आहे तो या पिकावर भागवील, माझ्यावर जे कर्ज झालेलं आहे ते मी भागवील, आणि माझ्या मुलांच्या शिक्षणाचं मी बघेल. या प्रत्येक गोष्टीचा ती या ऊसाचं बेणं दाबत असताना विचार करते. म्हणून ती म्हणते की कांड्या कांड्यांनी संसार रांधते बाई रांधते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. मात्र असं करत असताना तिने पहिलेच असं जेव्हा करते तेव्हा ती आपली स्वप्न, आपल्या सर्व इच्छा आकांक्षा तिने पहिलेच मातीत दाबलेल्या असतात. आणि म्हणून ती म्हणते की कांड्या कांड्यांनी संसार रांधते बाई रांधते, रोज मातीत बाई नांदते बाई नांदते. बघा, अतिशय सुंदर असं या कडव्यामध्ये आपल्याला येथे कवयित्रीने वर्णन केलेलं आहे. तर बघा, आता शेवटचं कडवं आपल्याला बघायचं आहे की उन्हा तानात रोज मरते बाई मरते, हिरवी होऊन मागे उरते बाई उरते, खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते, रोज मातीत मी नांदते बाई नांदते. बघा, आता विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही हा जो काही शेतकरी वर्ग आहे किंवा शेतकरी महिला आहेत, त्यांचं आतापर्यंत आपण जी कविता अभ्यासली त्यामध्ये प्रत्येक काम हे कष्टाचं आहे. प्रत्येक ती जे काम करत आहे ते असं कोणतंच असं काम नाही आहे की ती सावलीला किंवा एका ठिकाणी शांततेत बसून करेल, किंवा ते करून सावलीला किंवा एकाच ठिकाणी बसून करेल, असं कोणतंच काम नाही. मग ते कांद्याचं तरू लावणं असो, किंवा ऊसाचं बेणं लावणं असो, किंवा झेंडूची फुलं तोडणे असो, हे प्रत्येक काम कष्टाचं आहे. त्यामुळे ती म्हणते, उन्हा तानात रोज मी राबते बाई राबते. आणि हे सर्व झाल्याच्या नंतर जेव्हा तिचा मळा, तिचं शेत जेव्हा फुलून येतं तेव्हा ती म्हणते की हिरवं होऊन मागं उरते बाई उरते. बघा विद्यार्थी मित्रांनो, की ज्यावेळी आपलं ज्या शेतकऱ्याचं शेत हे फुलून निघतं, ते सगळीकडे आपल्याला जेव्हा हिरवं हिरवं दिसतं, त्यावेळी खत, बियाणं, पाणी ह्याच गोष्टी जेवढ्या आवश्यक आहेत तेवढंच आवश्यक आहे त्याची मशागत, त्यावर घेतलेली कष्ट, आणि त्या शेतकरी महिलेची व त्या प्रत्येक घरातील पुरुषांची, स्त्रीची त्यांनी जी मेहनत केलेली आहे ती मेहनत अतिशय खूप महत्त्वाची असते. म्हणून ती म्हणते की हिरवं होऊन मागं उरते बाई उरते. आता बघा, पुढे ती म्हणते, खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते, रोज मातीत मी ग बाई नांदते बाई नांदते. बघा, आता इथे जी स्त्री आहे ती प्रत्येक काम ही शेतामध्ये आपल्या जोडीदाराला साथ देऊन अतिशय कष्टाने ती करत असते आणि मागं उरवत असते. तर बघा, आता खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. तर जी शेतकरी महिला आहे तिला शेतातली तर कामे करावीच लागतात, परंतु ग्रामीण भाग म्हटलं की त्या ठिकाणी जास्त सुख सुविधा ह्या उपलब्ध नसतात. तर ती महिला घरी गेल्याच्या नंतरही विहिरीचं पाणी
शेणणे म्हणजे विहिरीतून पाणी काढून पाणी भरणे किंवा चुलीवर स्वयंपाक करणे, अशी अनेक प्रकारची तिला कामे करावी लागत असतात. अशा अनेक कष्टांच्या कामाला तिला सामोरे जावं लागत असते आणि अशी कष्टाची कामे करत करत ती आयुष्य जगत असते. जणू काही कष्ट हे त्या शेतकरी महिलेच्या पाचवीलाच पुंजलेले आहेत, असं आपल्याला कवयित्री कल्पना दुधाळ यांनी या कवितेमध्ये अतिशय सुंदर अशा शब्दामध्ये आपल्या हृदयाला भिडतील अशा या कवितेच्या लाईन्स आहेत, ओळी आहेत, त्यांनी अतिशय सुंदर अशा पद्धतीने आपल्यासमोर मांडलेले आहे की खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते, रोज मातीत मिग नांदते बाई नांदते. तर अतिशय सुंदर अशा या ठिकाणी आपल्याला कवयित्रीने या शेतकरी महिलेच्या या कवितेतून तिचं जगणं, तिचं सोसणं, तिचा त्याग, या सगळ्या गोष्टीचं त्यांनी आपल्याला इथे वर्णन करून दाखवलेलं आहे. तर आता सर्वात शेवटी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक गोष्ट यातून लक्षात आलं असेल की आता आपण आपला जो भाग आहे 80% ते 80पेक्षा जास्त टक्के जे विद्यार्थी आहेत ते शेतकरी कुटुंबाशी निगडीत आहेत किंवा शेतकरी कुटुंबातून आहेत. तर ही जेव्हा आपण कविता अभ्यासली त्यावेळी अभ्यासत असताना आपल्याला ही जी कवितेतली महिला आहे, कष्टकरी महिला आहे, ती आपली आई आहे. ती आपल्या संसारासाठी, आपल्या घरादारासाठी कशी झटते, कशी मेहनत करते हे आपल्याला या कवितेतून दिसून आलं. आणि ही जी महिला आहे ती नेहमी अहोरात्र कष्ट करते आणि त्याचप्रमाणे आपली आई सुद्धा, जसं ही महिला त्याग करते, समर्पण करते प्रत्येक गोष्टीचं, तसंच आपली आई सुद्धा, आपले आई वडील आपल्यासाठी अहोरात्र अगणित मेहनत करत असतात, कष्ट करत असतात. तसेच आपल्या या कष्टकरी आई वडिलांची जी कष्टाची इमारत आहे ती आपल्या पायावर आपण जशी ती फुलवू तशी ती दिसणार. तर विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की त्यांच्या कष्टाचं चीज त्यांना आपल्याला काही रिटर्न्स द्यायचं असेल तर ते म्हणजे आपण त्यांच्या स्वप्नांच्या पूर्ततेला पुरून उरायचं आहे, स्वप्नांची पूर्तता करायची आहे आणि आजन्म आपल्याला त्यांच्याशी कृतज्ञ राहायचं आहे. हे या कवितेतून आपल्याला आणखी एक महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अतिशय सुंदर अशी कविता आज आपण इथे अभ्यासली. मी आशा बाळगते की तुम्हाला ही कविता समजली असेल. आता या पुढील भागामध्ये आपण यावरील काही कृती, काही प्रश्नांची उत्तरे याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपण रोज मातीत ही कविता मागील भागामध्ये अभ्यासली. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला रोज मातीत या कवितेचा स्वाध्याय अभ्यासायचा आहे. स्वाध्यायामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न आहेत, परंतु आपल्याला यातील रसग्रहण हा प्रश्न आपल्याला अभ्यासायचा आहे. तर चला बघूया आजचा प्रश्न. यामध्ये स्वाध्यायामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे प्रश्न आहेत, परंतु काही प्रश्न हे अतिशय साधे आणि सोपे आहेत. ते सहज तुम्हाला वाचल्यानंतर सोडवता येतील. तर असे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत की जे परीक्षेमध्ये जास्त मार्काला आहेत आणि ते विचारतात, हे आपण बघूया. आता रसग्रहण हा प्रश्न आहे. यामध्ये तुम्हाला वर दिलेले असते की खालील ओळीचे रसग्रहण करा असा प्रश्न असतो. तर बघा, आपल्याला काही ओळी दिलेल्या आहेत की उन्हातान्हात रोज मरते बाई मरते, हिरवी होऊन माग उरते बाई उरते, खोल्या विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते, रोज मातीत मिग नांदते बाई नांदते. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला या ओळींचे रसग्रहण करायचे आहे. तर आता रसग्रहण म्हणजे काय हे आपण पहिले समजून घेऊया. बघा, आता हे रसग्रहण हा प्रश्न जो आहे हा एकूण 4 मार्कासाठी आपल्याला विचारण्यात येणार आहे. तर त्यामध्ये बघायचं आहे की 3 मुद्दे. पहिला आहे आशय सौंदर्य, दुसरा आहे काव्य सौंदर्य आणि तिसरा आहे भाषा सौंदर्य. तर हे तिन्ही मुद्दे आपल्याला तिथे स्पष्ट करणे अतिशय गरजेचे आहे, एक्सप्लेन करणे अतिशय गरजेचे आहे. आता पहिला भाग आहे आशय सौंदर्य. तर आता आशय सौंदर्य म्हणजे काय बघा. आता आशय सौंदर्य हे एक असं आहे की कवितेची कोणतीही जरी एक कविता आहे, जसं रोज मातीत ही कविता मी तुम्हाला शिकवली, तर त्यामध्ये एकूण अंदाजे आपण बघूया की 4-5 कडवे आहेत. त्यातील कोणचंही जरी कडवं तुम्हाला विचारलं तरी जे आशय सौंदर्य आहे ते सेम राहील, बदलणार नाही.
आणि त्यामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे. मग कोणतंही कडवं जरी विचारलं तरी आशय सौंदर्य हे तेच राहील. परंतु आता आशय सौंदर्यामध्ये काय लिहायचं आहे तर बघा, आशय सौंदर्य विचारल्यानंतर आशय सौंदर्य हे ही कविता जी आपल्याला कवितेत विचारलेली आहे त्यामध्ये कवितेत जे कोणता सार सांगितलेला आहे आणि ती कविता कोणत्या पुस्तकातून घेतलेली आहे, कवितेचे लेखक कोण आहेत, तसेच कविता कोणत्या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे हे आपल्याला तिथे नमूद करणे अतिशय गरजेचं आहे. तसेच कवितेत त्या कवयित्रींचे नाव नमूद करणे हे आपल्याला अतिशय गरजेचं आहे. तसेच कविता ही कोणत्या काव्यसौंदर्यातून घेतलेली आहे, कोणत्या कविता संग्रहातून घेतलेली आहे, ह्या गोष्टी आपल्याला इथे नमूद करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे आशय सौंदर्यामध्ये कवितेची जी आपण म्हणतो सुरुवातीला ओळख, ती ओळख आपल्याला तिथे करून घेणं अतिशय गरजेचं आहे. याला म्हणतो आपण आशय सौंदर्य. बघा आता दुसरा मुद्दा, आणि आशय सौंदर्य हे एका मार्काचं, त्याचे मार्किंग हे डिवाइड करण्यात आलेलं आहे. आशय सौंदर्य हे एका मार्काचं आहे, ते आपल्याला व्यवस्थित तिथे स्पष्ट करायचं आहे. आणि काव्य सौंदर्यामध्ये आपल्याला ज्या कवितेच्या लाईन विचारलेल्या आहेत, आता ज्या कवितेच्या या आधी तुम्हाला मी वाचून दाखवलेल्या आहेत, त्या लाईन्स ज्या आहेत त्या लाईन्स आपल्याला तेथे त्याचा अर्थ तेथे स्पष्ट करायचा आहे की त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे. की जसं रोज मातीत मी नांदते, तर त्या कवयित्रीच्या मनातील ज्या भावना आहेत ती जे शेताविषयी आपल्याला स्वतःला कामाविषयी एकरूप करून घेते, हे सर्व जे काही तिने तिथे त्या ओळींमध्ये स्पष्ट केलेले आहे, तो अर्थ तुम्हाला जसा समजेल, जसा तुम्हाला उलगडला, तसा तुम्ही तुमच्या भाषेमध्ये काव्य सौंदर्य या 2 नंबरच्या मुद्द्यामध्ये तो अतिशय सुंदर अशा भाषेमध्ये तिथे स्पष्ट करून एक्सप्लेन करून लिहायचा आहे. त्यालाच आपण काव्य सौंदर्य म्हणतो. आता बघायचं आहे की भाषा सौंदर्य. काव्य सौंदर्य हे 2 मार्कसाठी आहे. आणि आता भाषा सौंदर्य हे सुद्धा जसं आशय सौंदर्य बदलत नाही, तसंच भाषा सौंदर्य सुद्धा येथे बदलायचं कारण नाही. जर आपण एकदा कोणत्याही कवितेचं भाषा सौंदर्य करून ठेवलं तर ते कवितेतली कोणतंही जरी कडवं आलं तर ते सेम तसंच्या तसंच आपल्याला लिहायचं आहे. तर बघूया आता भाषा सौंदर्य म्हणजे काय. तर भाषा सौंदर्यामध्ये या कवितेमध्ये भाषेचा कसा वापर करण्यात आला आहे, भाषा ही प्रमाण भाषा आहे की बोली भाषा आहे, हे तेथे नमूद करायचं आहे. आणि कविता अभ्यासल्याच्या नंतर तुम्हाला त्या कवितेमधून भाषिक सौंदर्य कोणत्या प्रकारची तुम्ही वैशिष्ट्ये काय काय आहेत, तुम्हाला काय लक्षात आलं, काय अभ्यासलं, हे तुम्ही तिथे लिहायचं आहे. काही वेळा कवितेमध्ये अलंकारांचा उपयोग करण्यात आलेला असतो, तर त्यावेळी तिथे आपण नमूद करायचं आहे की अलंकार इथे नमूद करायचं तिथे की इथे अलंकारांचा उपयोग करण्यात आलेला आहे. तसेच कवितेत बऱ्याच वेळा यमक जुळणाऱ्या शब्दांचा सुद्धा उपयोग करण्यात आलेला असतो. मग आपण तिथे लिहायचं आहे की यमक अलंकाराचा इथे उपयोग करण्यात आलेला आहे. असं तुम्हाला या कवितेमध्ये कोणत्या प्रकारच्या भाषा, जसं एखाद्या वेळी काही ग्रामीण भागातील कविता असल्या तर त्यामध्ये ग्रामीण भाषेचा उपयोग करण्यात आलेला असतो. असा कवितेमध्ये ग्रामीण बोली भाषेचा कसा उपयोग करण्यात आला हे तुमच्या भाषेमध्ये तुम्ही तिथे स्पष्ट करायचं असतं. तर हे झालं भाषा सौंदर्य. तर रसग्रहण करत असताना हे तिन्ही मुद्दे अतिशय व्यवस्थितरित्या तुम्हाला इथे स्पष्ट करायचे आहेत, लिहायचे आहेत. आणि त्या आपल्याला ज्या कवितेच्या ओळी विचारलेल्या आहेत त्याचा व्यवस्थितरित्या काव्य सौंदर्यामध्ये अर्थ लिहायचा आहे, लक्षात आला असेल. आणि तुम्हाला जो कोणताही भाग असं काव्य सौंदर्यामध्ये किंवा भाषा सौंदर्यामध्ये आणि आशय सौंदर्यामध्ये, यामध्ये आपल्याला आशय सौंदर्य आणि भाषा सौंदर्य या दोन्हीमध्ये जर तुम्ही एक कविता असेल आणि त्या कवितेचं तुम्ही आशय सौंदर्य आणि भाषा सौंदर्य हे जर करून ठेवलेलं असेल, तर तुम्ही लक्षात घेतलेलं असेल, लिहून ठेवलेलं असेल, तर कोणतंही कडवं आलं तर तुम्हाला तेच आशय सौंदर्य आणि तेच भाषा सौंदर्य त्यातील कवितेच्या कोणत्याही कडव्यासाठी तुम्ही उपयोगात आणू शकता. तर हा झाला रसग्रहण कसं करायचं कवितेचं भाग 1 त्यातील पाठ.
पाठ क्रमांक व पाठाचे नाव असं मी तुम्हाला दर भागामध्ये किंवा दर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते. परंतु आज ना विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला पाठाचं नाव न सांगता आधी एक छोटीशी छान अशी गोष्ट सांगते. त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की आज आपण कोणता पाठ बघणार आहोत. तर बघा, आता हे या चित्रावरून तुम्हाला थोडासा अंदाज आला असेल की या चित्रामध्ये जो एक राजा दिसतो त्या राजाची गोष्ट आपल्याला बघायची आहे. एक राजा असतो, तो अतिशय हुशार, पराक्रमी आणि शूरवीर असा योद्धा होता. परंतु तो सगळं असूनही कधीच आनंदी नसायचा. अजून काहीतरी मिळवण्याची अशी त्याची पराकाष्ठा प्रयत्न असायचा. तो एवढा वीर आणि शूर पराक्रमी होता की त्याच्या बुद्धीच्या चातुर्याने आणि त्याच्या बळावर त्यांनी आजूबाजूचा सर्व प्रदेश जिंकला होता. तरीही तो असायला पाहिजे तसा आनंदी, खुश नव्हता. मग त्याने निश्चय केला की त्याने घोर तपश्चर्या करायची. मग तो तपश्चर्येला बसला आणि नंतर त्याला देव प्रसन्न झाले. देव म्हटले, अरे एवढी घोर तपश्चर्या केली तू, माग तुला काय मागायचे. तर तो राजा म्हणाला, देवा मला असं वाटतं की मी ज्या वस्तूला हात लावील, ज्या वस्तूकडे मी पाहिल ती वस्तू सोन्याची झाली पाहिजे. तर देव म्हणाला, अरे मी तुला हा वर देईल, परंतु तू हा वर घेताना विचार कर, कारण की हा वर तू एकदा घेतल्यानंतर तुला हा परत मी वापस घेणार नाही. राजा हा हव्यासापोटी म्हणाला, नाही नाही मला हा वर पाहिजे. तर देव म्हणाला, परत एकदा तू विचार कर. राजा म्हणाला, नाही नाही देववर्य, मला हा वर हवा आहे. मग देव म्हणाले, तथास्तु, आणि तुझ्या मनासारखं हो. मग राजा अतिशय आनंदाने आपल्या घरी आला. घरी आल्या आल्या तो बागेत गेला. बागेत गेल्यानंतर त्याने झाडांना हात लावला. झाडे सोन्याची झाली. मग तो आपल्या राजवाड्यात त्याने प्रवेश केला. राजवाड्यातील भिंती, दरवाजे, पायऱ्या सोन्याच्या झाल्या आणि तो जसा जसा समोर जात होता, ज्या ज्या वस्तूला तो हात लावत होता प्रत्येक गोष्ट सोन्याची होत होती. राजा अतिशय खुश झाला आणि आनंदी होऊन तो हसायला लागला की आज मला जगातला सर्वात मोठा आनंद मिळाला. परंतु ज्यावेळी राजा जेवायला बसला आणि जेवत असताना त्याने त्याच्या अन्नाला स्पर्श केला, त्यावेळी त्याचे अन्न, पाणी, जो काही वस्तू होत्या त्या सुद्धा सोन्याच्या झाल्या. परंतु यावेळी मात्र राजा विचारात पडला. नंतर तो थोडा एकांतात शांत बसला आणि तिथे त्याची विचार करत बसला आणि तिथे त्याची एकुलती एक कन्या धावत आली. राजकन्या धावत आली आणि ती वडिलाला बिलगली. पाहता क्षणी त्याच्या कन्येची सोन्याची एक मूर्ती तयार झाली. त्यावेळी मात्र राजा खूप 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 अतिशय हताश झाला. त्याला कळायला मार्ग नव्हता की हे असं काय झालं. मग तो परत देवाकडे गेला. त्याने देवाची माफी मागितली. हे देवा, मला माफ करा, तुमचं बरोबर आहे. मी हा वर मागत असताना मी चुकीचा वर तुम्हाला मागितला. मला माफ करा. मला तुम्ही जो दिलेला मला वर आहे तो वापस घ्या. त्यावर देव म्हणाला की अरे वेड्या, तू मला म्हणाला की देवा मला या जगात सर्वात सुखी आणि आनंदी बनायचं आहे, म्हणून मला जी गोष्ट पाहिल ती दिसेल, त्याला हात लावील ती सोन्याची झाली पाहिजे. असं नसतं. अरे आनंद हा काही पद, पैसा, दौलत ह्यातच नसतो, तर आनंद आपण छोट्या छोट्या गोष्टीतून मिळवू शकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आनंद हा छोट्या छोट्या गोष्टीतून मिळवायचा असतो आणि आपल्याला जे जे हवं आहे ते छोट्या छोट्या गोष्टीतून करत करत आनंद मिळवायचा असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, असाच आपला आजचा पाठ आहे. शिवराज गोरले यांचा आज आपण पाठ पाहणार आहोत. त्याचं नाव आहे आनंद. बघा, आयुष्य आनंदाचा उत्सव. किती सुंदर असं या पाठाचं नाव आहे, आयुष्य आनंदाचा उत्सव. शिवराज गोरले 1951 हा त्यांचा जन्म आहे. आयुष्य आनंदाचा उत्सव हा आपल्या आजच्या धड्याचं नाव आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा आता शिवराज गोरले हे या पाठाचे लेखक आहेत. आता आपण थोडक्यात पाठ परिचय करून घेऊया. आता शिवराज गोरले यांचा जन्म 1951 मध्ये झाला. सुप्रसिद्ध लेखक, नाटककार, चित्रपट, दूरदर्शन मालिका, कथा, व्यक्तिरेखा, कादंबरी, ललित लेख, वृत्तस्तंभ इत्यादी
इत्यादी माध्यमातून विपुल लेखन प्रसिद्ध कुर्यात सदा टिंगलम अशा प्रकारच्या अनेक गोलमाल इत्यादी गाजलेल्या नाटकांसाठी तसेच थरथराट, चिमणी पाखरं इत्यादी लोकप्रिय चित्रपटांसाठी पटकथा, संवाद लेखन त्यांनी केले आहे. त्यांनी मराठी प्रेरक साहित्याचे दालन समृद्ध केले. मजेत जगावं कसं या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकाला महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेचा पुरस्कार मिळाला. याशिवाय त्यांची माणसं जोडावी कशी, मस्त राहावं कसं, यशस्वी व्हावं कसं, तुम्ही बदलू शकता अशी अनेक प्रेरक पुस्तके प्रसिद्ध आहेत. सर्वस्व, शोधार्थ, एका कल्पनेची आत्मकथा या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. त्यांच्या नग आणि नमुने या विनोदी पुस्तकाला महाराष्ट्र राज्य प्रशासनाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. असे हे जे लेखक आहेत अतिशय सुंदर त्यांनी लिखाण, नाटक अशा विविध प्रकारची पुस्तकांचा त्यांचा अभ्यास आहे. अशा या लेखकांच्या लिखित आयुष्य आनंदाचा उत्सव हा आपल्याला आजचा पाठ बघायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला सर्वात पहिल्या उतार्यात काय सांगितलेलं आहे. शिवराज गोरले लिखित आयुष्य आनंदाचा उत्सव या पाठातील पहिला उतारा आपल्याला अभ्यासायचा आहे. बघा, आनंद सगळ्यांनाच हवा असतो, पण आपला आनंद नेमका कशात आहे हे अनेकांना कळत नसतं. आनंद म्हणजे नेमकं काय हेही उलगडलेलं नसतं. कुठे असतो हा आनंद, कुठे नसतो हा आनंद. आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे ही फक्त कवी कल्पनाच नव्हे, तर ते सत्य आहे, किंबहुना शाश्वत सत्य आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, की लेखक आपल्याला सांगतायत की आनंद सगळ्यांनाच हवा असतो, परंतु आनंद नेमका कशात आहे हेच आपल्याला कळत नसतं. आपल्या सर्वांची सुद्धा हीच अवस्था आहे विद्यार्थी मित्रांनो. जसं की एखादा हरिण, जो कस्तुरी मृग म्हणजे हरिणासारखी आपली अवस्था आहे. जसं हरिणाच्या नाभीमध्येच कस्तुरी असते आणि त्याला सुगंध येतो, परंतु नेमका तो कुठून येतोय हे त्याला कळत नसतं. तसंच मनुष्याचं आपलं सुद्धा झालेलं आहे की आपल्याला स्वतःमध्ये आपल्यामध्ये आनंद असतो, परंतु तो आपल्याला सापडत नसतो. आपल्याला तो माहिती नसतो की आपण स्वतः आपला आनंद शोधायचा असतो. आपली सुद्धा या हरणासारखीच गती झालेली आहे की सुगंध येतोय, परंतु तो आयुष्यभर आपण पळत राहतो आणि शेवटी पण आपल्याला ते कळत नाही की हा आनंद नेमका कुठे आहे. आपल्याला कधीही असंच वाटत असतं की पैसा पद म्हणजे आनंद. हे सर्व मिळाल्यानंतरही आपल्याला असं वाटतं की नाही, मी अजूनही आनंदात नाही. परंतु हा पुढचा प्रश्न म्हणजे आनंद नेमका आहे तरी कशात, तर लेखक म्हणतात आनंद सगळीकडे आहे, जिकडे तिकडे चोहीकडे. बघा, आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे ही जी कवी कल्पना आहे, ही कवी कल्पना त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणजेच बालकवी यांची आहे. तर यामध्ये लेखकांनी सांगितलेलं आहे की हा आनंद जो आहे हा सगळीकडे आहे आणि तो आपल्याला शोधायचा आहे. त्या हरणासारखी आपली गती नाही व्हायला हवी. स्वतःमधला आनंद आपल्याला शोधायचा आहे. आनंद कुठे नाही आहे, आनंद प्रत्येक ठिकाणी आहे. तुम्ही जाल तिथे आनंद आहे, तुम्ही पाहाल त्यामध्ये आनंद आहे, तुम्ही घ्याल त्यात आनंद आहे. आनंद प्रत्येक निसर्गातल्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद आहे. हे असं शिवराज गोरले यांनी आपल्याला पटवून दिलेलं आहे, नमूद केलेलं आहे. बघा, दुसऱ्या उतार्यामध्ये सुद्धा आपल्याला काय सांगतायत की आनंदाची गंमत अशी आहे की तुम्ही शोधू लागलात की तो दडून बसतो, पकडू गेला की हातातून निसटतो. आनंदासाठी जितका आटापिटा कराल तितका तो हुलकावण्या देतो, जितका सहजपणे घ्याल तितका आनंद सहज प्राप्त होतो. आनंद असतोच, तो अनुभवता मात्र यायला हवा. बघा विद्यार्थी मित्रांनो, लेखक काय म्हणतात की आनंद हा असतोच, परंतु आपल्याला तो अनुभवता यायला हवा. म्हणजे जसं की आपण एखादा क्षण आपल्यामध्ये असतो, परंतु ज्यावेळी आनंदाचा क्षण असतो त्यावेळी आपण त्याचा आनंद उपभोगत नाही. आपण ज्यावेळी तो आपल्या हातातून निसटून जातो, जे बालपण असतं, आपलं शालेय जीवन असतं किंवा आपल्यामध्ये एखादा आनंदाचा प्रसंग असतो, त्यावेळी आपण तो सहजपणे आनंद घेत नाही. जसं की आता बघा, एक उदाहरण तुम्हाला सांगते मी. जसं आता एखादा लहान मूल असतं, ते प्रॅक्टिकली किंवा अनौपचारिकता नसते त्याच्यामध्ये, तो
त्याला असं माहिती नसते की हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे, मग मी त्याच्याकडे का बरं बघून हसू किंवा त्याच्याकडे बघून का बरं मी त्याला रिप्लाय करू, असं नाही आहे. तो सहजपणे जगत असतो. सहज त्याचं आयुष्य छोट्या छोट्या गोष्टीकडे त्याला पाहून कुतूहल वाटतं, आनंद वाटतो जीवनाचा, हे काहीतरी नवीन आहे असं सहजतेने लहान मूल जसं आयुष्य जगत असतं तसं आपल्याला आयुष्य जगायचं आहे. तसं आपल्याला जगणं आवश्यक आहे. तरच आपल्याला आयुष्याचा, या खऱ्या आयुष्याचा आनंद आपल्याला घेता येईल. म्हणजे येथे शिवराज गोरले म्हणतात की तुम्हाला सहज आनंदाचा, जीवनाचा आनंद जो आहे फुलासारखा सहज घेता यायला हवं. फुलं जसं सहज उमलतात तशी आपल्याला आयुष्यामध्ये फुलांसारखी सहजता आपल्याला आयुष्यामध्ये आणता यायला हवी, असं या पॅराग्राफमध्ये शिवराज गोरले यांनी आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. बघा आता आपल्याला पुढील उतार्यामध्ये सांगितलेलं आहे की आनंदाच्या बाबतीत सुद्धा असंच असतं. कळसा काखेत असून आपण गावाला वळसा घालत असतो. आनंद बाहेर शोधत असतो आणि तो मात्र आत असतो. आनंद आपल्या मनात असतो. आनंदाच्या झऱ्याचा उगम आपल्या अंतरंगात असतो. हे खरं आहे की आनंद सर्वत्र असतो, पण अंतरंगात आनंद असेल तरच तो अनुभवता येतो. आनंदाचं नातं जुळतं ते फक्त आनंदाशी. आनंदाला आकर्षित करतो तो फक्त आनंद. आनंदाला प्रवजतो तोही आनंदच. आनंदाचं भान जागृत ठेवणं हे आनंदाचं रहस्य आहे. असंख्य अगणित पातळ्यांवर आनंद अनुभवता येतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या पाठामध्ये, या उतार्यामध्ये अतिशय सुंदर अशी म्हण सुरुवातीलाच आलेली आहे की काखेत कळसा आणि गावाला वळसा. ही जी म्हण आहे, ही म्हण आपल्याला अतिशय सुंदर येथे लागू होते. की का बरं? कारण की बघा, बऱ्याचदा आपण जसं की बरेच लोक काय करतात की चष्मा जो आहे तो आपल्या डोक्यावरच असतो, परंतु खूप घरभर ते पाहत फिरतात आणि नंतर त्यांच्या लक्षात येतं की अरे हा तर आपल्या डोक्यावरच आहे. तसंच काखेत कळसा आणि गावाला वळसा ही म्हण येथे लागू होते. लेखक म्हणतो की आनंद हा आपल्यामध्येच आहे. आनंदाच्या झऱ्याचा उगम आपल्या अंतरंगात असतो. म्हणजे बघा आता झऱ्याचं जर इथे आपण उदाहरण घेतलं तर झरा कसा असतो, तुम्ही जर कंपॅरिझन केली नदी आणि समुद्राची झऱ्याशी, तर बघा झऱ्याच्या तुलनेमध्ये जसं की समुद्र आणि नदी यांचा प्रवाह फार जास्त असतो, मोठा असतो आणि झरा हा लहान असतो. परंतु झरा हा विद्यार्थी मित्रांनो नेहमी खळखळत राहतो. जरी तो छोटा असला तरी तो नेहमी खळखळत राहतो, तो साचत नाही. जसं की समुद्रामध्ये खोलवर कुठेतरी माती, रेती कुठेतरी साचलेली असते. नदीमध्ये सुद्धा घाण काही ना काही साचलेली असते, टाकलेली. परंतु झऱ्यामध्ये कधी आपण पाहिलेलं आहे का की वरून पडणाऱ्या झऱ्यामध्ये काही साचलेलं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपलं आयुष्य हे एका झऱ्यासारखं बनवायचं आहे. त्या झऱ्याचा उगम जसा लेखकांनी सांगितलं की अंतरंगात असतो, तसा आपल्या आयुष्यातही आपण झऱ्यासारखं वागायचं. अंतरंगातून खळखळ वाहायचं. जी काही घाण आलेली आहे, झरा जसा आपल्यासोबत आलेली घाण वाहत आपल्यातून निघून टाकतो आणि स्वच्छ असा स्वच्छंद्र नेहमीसाठी वाहत असतो, तसं आपण आपल्या आयुष्यात सुद्धा तसंच वागायचं असतं. हे खरं आहे की आनंद सर्वत्र असतो आणि तो झऱ्यासारखा अंतरंगात आनंद आपल्याला आणायचा असतो. आनंदाचं नातं हे फक्त आनंदाशीच जुळतं. हे बघा, जर आपण इतरांशी आनंदाने वागलो, लेखक म्हणतात की आनंदाचं नातं हे आनंदाशीच जुळतं. ही गोष्ट एकदम खरी आहे. आपण इतरांशी आनंदाने वागलो तरच सगळे आपल्याशी आनंदाने वागतील. बघा, आपण जर आपल्या डोळ्यावर काळा चष्मा घातला असेल तर आपल्याला सगळं जग काळं दिसेल. परंतु आपण सर्वांशी चांगलं, छान नजरेने बघितलं, सगळ्यांशी आनंदाने वागलो तर आपलं सुद्धा आयुष्य अतिशय सुंदर, प्रत्येक जण येईल तो आपल्याशी आनंदाने वागेल, आनंदाने राहील. हे आपल्या आयुष्याचं खरं आनंदाचं रहस्य आहे. आता बघा, येथे आपल्याला सांगितलेले आहे की आनंद हा सर्वत्र असतो, परंतु तो आपल्या अंतरंगात असायला हवा, अनुभवता यावा. हे बघा आता की जसं इथे लेखकांनी सांगितलं आहे की आपल्या आयुष्यासोबत, इथे वरच्या ओळीमध्ये आपल्याला थोडंसं मिस्टेक झालेली आहे. दोन्ही पॅरेग्राफमध्ये खाली आपल्याला खालच्या पॅरेग्राफमधून सुरुवात करायची आहे की आपल्या आयुष्यासोबत ज्याचं अस्तित्व असतं
तो म्हणजे अस्तित्वाचा आनंद. आपलं अस्तित्व आपण नेहमी गृहीत धरून चालतो आणि अस्तित्वाच्या आनंदाला मुकतो, आपल्या अस्तित्वाची साक्ष देतो, असतो तो आपला श्वास. बघा आता जे आपल्याला येथे थोडी मिस्टेक झालेली आहे, आपण पुस्तकातला उतारा बघूया. हे खरं आहे की आनंद सर्वत्र असतो, पण अंतरंगात आनंद असेल तर तो अनुभवता येतो. आनंदाचं नातं जुळतं ते फक्त आनंदाशी. आनंदाला आकर्षित करतो तो फक्त आनंदच. आनंदाला प्रवतो तोही आनंद. आनंदाचं भान जागृत ठेवणं हे आनंदाचं रहस्य आहे. असंख्य अगणित पातळ्यावर साक्ष देतो. आपल्या आयुष्यासोबत त्याचं अस्तित्व असतं. बघा, आपल्या आयुष्यासोबत त्याचं अस्तित्व असतं, तो म्हणजे अस्तित्वाचा आनंद. आता हे लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो की आनंदाचं भान जागृत ठेवणे. आता इथून जे तुम्हाला लाईन दिसत आहे हा एक पॅराग्राफ आहे की आनंदाचं भान जागृत ठेवणं हे आनंदाचं रहस्य आहे. आता आपण वर बघितलं की आपल्याला आयुष्यात कसं आनंद झऱ्यासारखं खळखळतं ठेवायचं आहे. आणि आता आपल्याला खाली लेखक काय म्हणतात की आपल्याला आनंदाचं भान जागृत ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे की आनंदाचं भान आणि आनंदाचं रहस्य जागृत ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. असंख्य अगणित पातळ्यांवर आनंद आपल्याला अनुभवता येतो. आनंद आपल्याला अनुभवता येतो आणि त्याचं अस्तित्व आपल्याला टिकवून ठेवता येतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला आपलं जे अस्तित्व आहे ते का आहे आणि त्या अस्तित्वाचा आनंद, आपलं अस्तित्व आपण नेहमी गृहीत धरून चालतो आणि त्या अस्तित्वाच्या आनंदाला मुकतो, आपल्या अस्तित्वाची साक्ष देतो, तो आपला श्वास. बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे आपल्याला बाजूला या पिक्चर्समध्ये आपल्याला ज्या आनंदाचं भान जागृत ठेवणं हे आनंदाचं रहस्य आहे. आनंदाचं भान जागृत ठेवणं हेच आनंदाचं रहस्य आहे. असंख्य अगणित पातळ्यांवर, बघा, असंख्य अगणित पातळ्यांवर आनंदाचं भान जागृत ठेवणं हे आनंदाचं रहस्य आहे. असंख्य अगणित पातळ्यांवर आनंद अनुभवता येतो. आपल्या आयुष्यासोबत त्याचं अस्तित्व असतं, तो म्हणजे अस्तित्वाचा आनंद. आपल्या अस्तित्व आपण नेहमीच जागृत धरून चालतो आणि अस्तित्वाच्या आनंदाला मुकतो. आपल्या अस्तित्वाची साक्ष देतो, तो आपला आनंद. बघा विद्यार्थी मित्रांनो, या पॅराग्राफमध्ये अतिशय सुंदर अशा ओळींमध्ये लेखकांनी नमूद केलेले आहे की आपल्याला आयुष्यामध्ये आनंदाचं भान जागृत ठेवणं अतिशय गरजेचं आहे. कारण सुख आये जाए. लेखक नेहमी म्हणतात की सुख आये जाए म्हणजे काय, आपल्या आयुष्यामध्ये अनेक वेळा सुख दुःख येत जातात, परंतु सुख आणि दुःख यांचा समतोल जो आपल्या आयुष्यामध्ये देवाने राखलेला असतो तो असतो समतोल. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याचं भान ठेवून आपल्याला आयुष्यातील अनेक प्रकारच्या कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागतं. त्याचं उदाहरण म्हणजे बघा आता की येथे आपल्याला मुनिबा माझरी ह्या एक द फेमस यूट्यूबर ऑफ मोटिवेशनल इंग्लिश स्पीकर यांचं एक ब्रीदवाक्य आहे, डोंट इन्व्हेस्ट युअर टाइम इन द रॉंग पीपल, डोंट इन्व्हेस्ट युअर सेल्फ इन द रॉंग पीपल, डोंट इन्व्हेस्ट युअर सेल्फ इन द रॉंग पीपल. बघा, आपल्या आयुष्यासोबत आनंदाचं भान जागृत ठेवणं हे आनंदाचं रहस्य आहे. असंख्य अगणित पातळ्यांवर आनंद अनुभवता येतो. आपल्या आयुष्यासोबत त्याचं अस्तित्व असणं तो म्हणजे अस्तित्वाचा आनंद. आपलं अस्तित्व आपण नेहमी गृहीत धरून चालतो आणि अस्तित्वाच्या आनंदाला मुकतो, आपल्या अस्तित्वाची साक्ष देतो, तो आपला श्वास. बघा विद्यार्थी मित्रांनो, या पॅराग्राफमध्ये कवी शिवराज गोरले यांनी अतिशय सुंदर अशा शब्दात सांगितलेलं आहे की आनंदाचं भान जागृत ठेवणं म्हणजे सुख आये जाए. जसं आपल्या आयुष्यामध्ये सुख येतात तशीच दुःखही येत असतात. सुख आणि दुःख याचं समतोल प्रमाण राखणे हे आपल्या हातात आहे. हे प्रत्येकाने त्याचं समतोल राखून ते तसं आपलं जीवन जगलं पाहिजे. परिस्थिती कशीही असो, प्रथमतः दुःख येतं, पण त्याची वेळ सुखाची किल्ली ती सोबत घेऊन येत असते. जसं दुःख सोबत
येतं त्यासोबतच ती सुखाची किल्ली घेऊन येत असतं बघा. म्हणजे त्याचं भान आपल्याला कसं ठेवता येईल, जसं जरी दुःखाचा प्रसंग असला, असंख्य गणित पातळ्यांवर अनंत अनुभवता येतो. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात, कधी कधी आपल्याला दुःखद प्रसंग असतात, परंतु त्यातही आपल्याला त्यातून तो प्रसंग आपल्याला अनेक प्रकारचा शिकवण देऊन जातो, आपल्या अस्तित्वाला काहीतरी नवीन असं देऊन जातो. आपल्याला या चित्रामध्ये दिसत आहे बाजूला की द फेमस मोटिवेशनल इंग्लिश स्पीकर मुनिबा मिझारी ह्या जर तुम्ही याआधी जर तुम्ही कधी यूट्यूबला यांचे लेक्चर्स ऐकले असतील, मोटिवेशनल इंग्लिश स्पीकर आहेत, अतिशय सुंदर असे त्यांचे स्पीच असतात. त्या अतिशय सुंदर अशा त्यांच्या वक्तृत्व कलेच्या माध्यमातून मुलांना लोकांना मोटिवेशन करत असतात. परंतु त्यांची जर खरी जीवनकथा तुम्ही ऐकली तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, ह्या मुनिबा मिझारी ह्या सर्वप्रथम एक साधारण गृहिणी होत्या. तुम्हाला लक्षात यायला हवं म्हणून मी तुम्हाला हे त्यांची छोटीशी अशी कमी शब्दात तुम्हाला त्यांची ओळख करून देते की ह्या एक साधारण गृहिणी होत्या. परंतु एकदा त्यांच्या आयुष्यामध्ये दुर्घटना घडली, त्यांचा ॲक्सिडेंट झाला. पतीसोबत बाहेर जात असताना त्यांचा ॲक्सिडेंट झाला. त्या ॲक्सिडेंटमध्ये पतीला किरकोळ आजार झाला, जखम झाली आणि ते त्या आजारातून बरेही झाले. परंतु मुनिबा मिझारी यांचे दोन्हीही पाय त्यांना गमवावे लागले, त्यांचे दोन्हीही पाय गेले आणि अशा अवस्थेत त्यांना त्यांच्या पतीने सोडून दिलं. परंतु त्यांच्या पतीने त्यांना सोडून दिलं म्हणून त्या म्हणतात, त्या नेहमी त्यांच्या मोटिवेशनल स्पीचमधून म्हणतात की बरं झालं तू मला सोडलं नसतं तर मी या गृहिणीच्या रूपातून रोलमधून माझं अस्तित्व मला कळालं नसतं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, मुनिबा मिझारी ह्या जर तुम्ही बघितलं तर अतिशय खूप त्यांचं स्पीच आणि त्यांच्या जे लाईव्ह शो असतात त्यांच्या शोला जर तुम्ही संख्या बघितली तर आपल्या डोळ्यांनीही आपण विश्वास करणार नाही की ही एक स्त्री हँडिकॅप आणि पूर्वी एक साधारण गृहिणी म्हणून काम करत होती. परंतु आलेले जे दुःख होतं त्या दुःखातही त्यांनी मात करून नंतर त्यांना त्यांच्या अस्तित्वाचा त्या दुःखाने आनंद कसा दिला हे त्या नेहमी आपल्या स्पीचमधून सांगतात. आणि त्या म्हणतात की मी माझ्या पतीचे नेहमीच धन्यवाद मानते की तू मला सोडलं म्हणून मला माझ्या अस्तित्व काय आहे त्या अस्तित्वापासून मी जी मुकली होती त्या अस्तित्वाची मला साक्ष झाली आणि त्या अस्तित्वाने मला माझ्या श्वासाची साक्ष दिली की मी काय करू शकते. आणि त्या नेहमी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कसे व्यक्ती निवडावे यासाठी मी तुम्हाला सांगत आहे की त्यांच्या आयुष्यामध्ये जेव्हाही त्यांचं स्पीच तुम्ही ऐकाल त्यावेळी त्यांचं ब्रीदवाक्य असतं की डोंट इन्व्हेस्ट युअर सेल्फ इन द रॉंग पीपल. व्हाय? बिकॉज ऑफ रॉंग पीपल ब्रेक युअर लाईफ इन टू अ पीसेस. म्हणजे तुम्ही तुमचं लाईफ हे चुकीच्या लोकांसोबत इन्व्हेस्ट करू नका, कारण त्यामुळे तुमच्या जीवनाचे तुकडे तुकडे होऊन तुमचं आयुष्य बिखरेल आणि त्यामध्ये तुमचा भरपूर वेळ जाईल. अतिशय सुंदर अशा त्यांच्या स्पीचेस असतात, नक्की एखाद्या वेळी तुम्ही ते ऐकायला हवे. बघा, यातून आपल्याला सांगायचं तात्पर्य म्हणजे हेच विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला कोणाकडूनही आपण कोणतंही उदाहरण घ्या, आयुष्यात प्रत्येकाच्या दुःख असतात, परंतु त्यातूनही आपल्याला आनंदी राहायचं असतं, आयुष्यामध्ये आनंद शोधायचा असतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता पुढील भागामध्ये पुढील स्थांजामध्ये या लेखक काय म्हणतात की आपल्या श्वासाचंही आपल्याला भान नसतं. खरं तर श्वास हा शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू असतो. हा सेतू आपण जाणीवपूर्वक वापरत नाही. पोटातून खोलवर श्वास घेणे हे केवळ आरोग्यासाठी चांगलं असतं असं नव्हे, तर त्यामुळे मनही शांत होतं. मुख्य म्हणजे श्वासाचं बोट धरून मनापर्यंत पोहोचता येतं, मनाशी नातं जोडता येतं. आपण श्वासाकडे लक्षच देत नाही. आयुष्यातला एक एक क्षण येतो आणि जातो, आपण क्षणाकडे लक्ष देत नाही. एक एक दिवस उजाडतो, मावळतो, आपण दिवसाकडे लक्ष देत नाही. सूर्योदय सूर्यास्त होतो, तोही आपण नीट पाहत नाही. तो दिसतो तेव्हा आपल्याला दृष्टी आहे हेही आपण गृहीत धरतो. जे आनंद देणारे आहे ते गृहीत धरून चालल्यामुळे आपल्याला ना सृष्टीचं कौतुक वाटतं, ना दृष्टीचं, ना
आपल्या श्वासाचं, आपल्या अस्तित्वाचं, आपल्या अस्तित्वाच्या आनंदाचं भान हवं. बघा विद्यार्थी मित्रांनो, लेखकांनी अतिशय सुंदर अशा शब्दामध्ये येथे वर्णन केलेलं आहे की आपल्याला आपल्या श्वासाचं भान ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे. आपल्याला लक्षात यायला हवं की आपण फार सुखी आहो की आपल्याला श्वास घेता येतो. आपल्याला आपल्या श्वासाशी जो आपल्या शरीराला आणि मनाला जोडणारा जो सेतू आहे तो आहे आपलं शरीर. आणि हे शरीर आपलं जे शरीर आपल्याला देवाने दिलेलं आहे त्या शरीरावर आणि त्या मनावर आपण प्रेम केलं पाहिजे. त्याचा पोटातून खोलवर आपण श्वास घेऊन एखाद्या वेळी आपला आनंद व्यक्त केला पाहिजे की आपण श्वास घेऊ शकतो, आपण जगू शकतो. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण नेहमी देवाजवळ बसत असतो, अगरबत्ती लावतो आणि पूजा अर्चा करतो. त्यावेळी या मागे सुद्धा शास्त्रशुद्ध कारणं आहेत. कारण हे असं का करतो? कारण बघा, आपण नेहमी म्हणतो की अरे हो, देवाजवळ बसलं की मला ना थोडं शांत वाटतं, थोडं माझ्या मनाला असा आनंद मिळतो. याचं कारण म्हणजे त्यावेळी आपण शांत बसून डोळे बंद करून आपल्या श्वासाशी आपला थोडंसं कंट्रोल होतं. म्हणजे आपण आपल्या मनाशी आपलं नातं जोडलं जातं. म्हणून आपले पूर्वज सांगतात की दिवसातून एक वेळ तरी थोडं शांततेनं देवाजवळ बसायचं, नतमस्तक करायचं. याचं कारणच ते आहे विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला या पूजे अर्चेतून 5 मिनिट 10 मिनिट का होईना आपल्या आयुष्याचा थोडा बहुत आनंद, शांतता आपल्या मनाला मिळते. आणि आपण या छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. विद्यार्थी मित्रांनो, ह्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये खूप काही देतात. आपल्याला विद्यार्थी जीवनातही खूप फ्रस्ट्रेशन येतं, कॉम्पिटिशन असते, बऱ्याचशा गोष्टी असतात. ह्या गोष्टींपासूनही आपल्याला जर थोडं दूर राहायचं असेल तर आपल्याला आपल्या श्वासाचं बोट धरून मनापर्यंत पोहोचता येतं, मनाशी नातं जोडता येतं. ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत असं शिवराज गोरले हे त्यांनी आपल्या पाठातून अतिशय सुंदर असं आपल्यासमोर मांडलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ एक वैचारिक पाठ आहे, परंतु अतिशय सुंदर अशा शब्दामध्ये त्यांनी येथे वर्णन केलेलं आहे की सूर्योदय होतो, सूर्यास्त होतो, तोही आपण नीट पाहत नाही. बघा, सूर्योदय होतानाचं चित्र आणि सूर्यास्त मावळतानाचंही चित्र अतिशय सुंदर आणि मनमोहक असतं, परंतु आपण कधी त्याकडे मोकळा क्षण काढून पाहतच नाही. बघा, जे आनंद देणारे आहे ते आपण नेहमी गृहीतच धरतो आणि गृहीत धरून चालत असतो. आणि सृष्टीचं आपल्याला त्या कौतुक वाटत नाही ना दृष्टीचं की हे सगळं जे सृष्टीतील सुंदर आहे ते आपल्या दृष्टीने आपण पाहू शकतो याचाही सुद्धा आपल्याला भान नाही आहे. आपण आपल्या आयुष्यातील अनेक आदिभौतिक सुखाकडे, जे काही सुख आहेत त्या मागे, ते पूर्ण करण्यामागे धावत आहोत. त्यामुळे आपल्या अस्तित्वाचं आपल्याला भान नाही आहे. ह्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. ह्या गोष्टींकडे आपण भान ठेवून त्याचा आनंद घ्यायचा आहे असं शिवराज गोरले यांनी आपल्या या पाठातून नमूद केलं आहे. बघा, पुढील भागामध्ये, पुढील उतार्यामध्ये सुद्धा आपल्याला काय सांगितले आहे की बघा, एखादी आनंददायक घटना घडते तरीही आपल्याला म्हणावा तितका आनंद होत नाही. त्याची काही स्पष्ट कारणं असतात. एखाद्या नाट्यस्पर्धेत तुम्हाला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं बक्षीस मिळालं, पण तुमच्या मते ते खरं तर दुसऱ्या एखाद्या कलाकाराला मिळायला हवं असेल तर आनंद होऊनही रुखरुख लागून राहते. आनंद हा निखळ असेल तर तो आनंद असतो, खरा असेल तर तो अनुभवता येतो. लोकांना पेढे वाटणं वेगळं आणि स्वतःला आनंद वाटणं वेगळं. खरा आनंद ओळखण्याची एक सोपी खूण आहे. तुम्हाला हलकं हलकं पिसासारखं वाटायला हवं. मनावरचे सर्व ताण, सर्व दडपण नाहीशी व्हायला हवीत. मुख्य म्हणजे ईर्ष्या, असूया ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापासून दूर व्हायला हव्यात. बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या नाहीशा व्हायला हव्यात. राग, द्वेष विसरायला हवा, विरघळायला हवा. तेव्हा आपल्याला या गोष्टीचा आनंद मिळेल. बघा, आता या उतार्यात सुद्धा लेखकांनी अतिशय सुंदर असं आपल्याला समजून सांगितलेलं आहे की बघा, एखादी स्पर्धा आहे आणि आपण ती जिंकली. त्या स्पर्धेत आपल्याला खूप सारे पारितोषिक मिळाले, आपल्याला स्टेजवर बोलावलं, आपल्या नावांच्या जिथे तिथे आपल्या नावाचा चर्चा झाली की ही स्पर्धा आपण जिंकली. परंतु आपल्याला जर त्या जिंकण्याच्या
त्या स्पर्धा जिंकण्याचा, ते पारितोषिक मिळण्याचा आपल्याला जर मुळात आनंदच झाला नसेल, आपल्या मनाला थोडीशी रुखरुख लागत असेल, तर तो आनंद आपल्यासाठी खरा आनंद नाही आहे. कारण की तिथे आपल्या मनाला काहीतरी रुखरुख, काहीतरी खंत वाटते. म्हणजे हा आनंद खरा आहे का नाही. आता याचे उदाहरण म्हणजे एक छोटंसं उदाहरण आपल्या दैनंदिन जीवनातलं आपण घेऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, सध्या कसं आहे, बऱ्याचशा स्पर्धा परीक्षा असतात काही, आणि आपण वाचतो पेपरला, न्यूजला वाचतो की बरेचसे जे स्पर्धा परीक्षेचे पेपर असतात ते मॅनेज केले जातात आणि बऱ्याच लोकांची कामं होतात आणि बऱ्याच लोकांची काम होत सुद्धा नाही. आणि मग ज्यांचं काम झालं म्हणजे सरकारी नोकरीचं, तर ते काम मॅनेज केलेलं असतं, पैसे देऊन केलेलं असतं आणि ते काम झाल्याच्या नंतर व्यक्तीला सगळेजण त्याला कॉंग्रॅच्युलेशन करत असतात, अभिनंदन देत असतात, की घवघवाट देत असतात की अरे वा, तुम्ही किती सुंदर, तुला किती चांगला जॉब लागला, तू किती चांगल्या पदावर पोहोचला. परंतु त्याला आतून जो खरा आनंद व्हायला हवा विद्यार्थी मित्रांनो, तो होत नसतो. का होत नसतो? कारण याचं कारण म्हणजे की तो स्वतःने जसा एका विद्यार्थ्याने 2-4 वर्ष 5 वर्ष मेहनत करून जो अभ्यास केलेला असतो, जी मेहनत केलेली असते, रात्र रात्र तो जागून त्याने जो विजय मिळवलेला असतो, तो आनंद ज्या विद्यार्थ्याने तसा अभ्यास केलेला असतो त्याला जो आनंद मिळाल्यानंतर त्याला ही जी धरती आहे ही ठेंगणी व्हायला लागते. आकाश असं त्याला आकाशाला भिडल्यासारखं वाटतं की मी आज आकाशाला भिडलो, हलकं हलकंच वाटतं. मोरपीस जसं हलकं हलकं वाटतं तसं त्याला वाटतं. परंतु जेव्हा आपल्याला आनंदाचं सुखच वाटत नाही, रुखरुख लागून जाते, त्यावेळी का बरं असं होतं? की याचं कारण म्हणजे की आपल्याला आत्मिक समाधान नसतं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जर खरा आनंद मिळवायचा असेल, आपला आनंद मिळाल्यानंतर जर इतरांचं गोडाधोडाने स्वागत करायचं असेल, तर आपल्याला कोणतीही गोष्ट करत असताना स्वतः मग ती मेहनत करत असताना करण्यातही आनंद आहे. आणि ती मेहनत केल्यानंतर आनंद कसा आहे, तर मेहनत केल्यानंतर जे सुख आपल्याला मिळतं, जो आपला घवघवाट होतो, जो आपला गौरव करण्यात येतो, त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आनंद आहे. हा आनंद आपल्याला त्यातून मिळत असतो. तेव्हा खरा आनंद जेव्हा आपल्याला आपण खरा अभ्यास करू, खरा विजय मिळू, त्यावेळी मात्र आपल्याला हे आकाश ठिन्न झाल्यासारखं वाटतं. जणू काही असं वाटतं की मी आकाशाला खालून हात लावलेला आहे की काय. हा खरा आनंद आयुष्यात कसा जगायचा आहे, हा आपण आज या जे काही उतारे आपण अभ्यासलेले आहेत त्यातून अतिशय चांगल्या रीतीने शिवराज गोरले यांनी आपल्यासमोर मांडलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पुढील भागामध्ये आपण उर्वरित राहिलेल्या पाठाचा अभ्यास करूया. आता या उतार्यात आपल्याला काय सांगितलेलं आहे शिवराज गोरले लिखित या पाठामध्ये लक्ष द्यायचं आहे. अनेकदा आयुष्यात असं काही घडतं की आपण आनंदासाठी मनाची कवाड कायमची बंद करून टाकतो. आपण म्हणतो माणसं दुःखातून बाहेर येत नाहीत, त्याचं कारण ते दुःखाला बाहेर जाऊ देत नाहीत. हृदयाची दारं मिटलेली असतील तर आतलं दुःख बाहेर जाणार कसं? बाहेर दाराशी घुटमळणारा आनंद आत येणार कसा? आनंदाला जागा मोकळी लागते. तुमच्या मनात दुःख, चिंता, टेन्शन अशा मंडळींची गर्दी झाली असेल तर तशा दाटणी वाटणीत आनंद कधीच घुसत नाही. आनंदाचे खुल्या दिलानं स्वागत करावं लागतं. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला शिवराज गोरले लिखित या आयुष्य आनंदाचा उत्सव या पाठामध्ये सुरुवातीलाही लेखकांनी तेच सांगितलेलं आहे की आपल्याला आयुष्यात आनंद हा छोट्या छोट्या गोष्टीतून मिळवायचा असतो. कारण आयुष्याला जर आपल्याला एक चांगलं वळण द्यायचं असेल, एक चांगली आयुष्यामध्ये आनंदाची एक जागा निर्माण करायची असेल, तर जर आपल्या आयुष्यामध्ये काही दुःखद घटना घडल्या असतील, काही वातावरण खराब झालं असेल, तर तीच गोष्ट आपण कवटाळून बसणं योग्य नाही. आपल्याला अनेकदा दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात असतात आणि बघा दुःख हे सुख आणि दुःख हे नेहमी येणारच. आता आपण नेहमी बघतो की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख असं असतं का? नाही. तर आयुष्यामध्ये सुख आणि दुःख या दोन्हीचा समतोल आपण बघितलं मागच्या लेक्चरमध्ये की आयुष्यामध्ये दुःख आणि सुखाचा समतोल हा
एकसारखा असला तर आपल्याला आयुष्य जगण्यात काहीतरी मजा येईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काही दुःखद घटना घडो किंवा आपल्या मनासारखी एखादी घटना नाही जरी घडली तरी आपण त्या गोष्टी मनाला कवटवून तू माझ्याशी असाच वागला किंवा तो माझ्याशी तसाच वागला म्हणून तीच गोष्ट त्याच दुःखद घटना किंवा तेच टेन्शन आपण जर मनात धरून बसलो तर आपल्याला पुढील आयुष्यातील आनंद घेता येणं शक्य होणार नाही. आता बघा विद्यार्थी मित्रांनो की दुःख हे प्रत्येकाच्या आयुष्यात येत असते. याला देवी देवता किंवा पूर्वज कथा ऐकलेल्या आहेत ह्या सुद्धा यांना सुद्धा दुःख हे त्यांच्यापासूनही लपलेलं नाहीये. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख असतं. जसं की बघा आता कृष्णाचं आपण जीवनचरित्र किंवा आपण टीव्ही सिरियलच्या माध्यमातून कृष्णाचं जीवन आपण बघितलं, वरवर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तो अतिशय कृष्ण हा लाडालोडात वाढलेला दिसतो. परंतु कृष्णाला बघा जेव्हा कृष्णाला त्याचं बालपण जिथे गेलं, जिथे त्याचे आई वडील त्याचं संगोपन ज्यांनी केलं त्यांना त्याला सोडावं लागलं. कृष्णाला त्या गोकुळ सोडावं लागलं. कृष्णाला त्याचे जिवलग मित्र सोडावे लागले. त्याचे नंद यशोदा हे सगळे त्याला सोडून जावं लागलं. तसंच सर्वात प्रिय सखी राधा सुद्धा त्याला सोडून जायचं काम पडलं. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जे देवता आहेत त्यांनाही सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या दुःखांना सामोरं जावं लागलं. कारण त्यांच्यासमोर कर्तव्य ह्या गोष्टी सामोरे होत्या. त्यामुळे त्यांना हे दुःख बाजूला ठेवून आयुष्याची कर्तव्य बजावायचे काम पडलं. आता आपण हे कृष्णाचं उदाहरण घेतलं तर आपण आणखी उदाहरणं घेऊ शकतो. आपल्या पूर्वकालीन आपल्याला जो आपल्याला ग्रंथ आहेत, जे पूर्वी आपल्याला जे पूर्वज सोडून गेलेले आहेत, त्या ज्या रामकथा आहेत, ज्या कथेच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला एक मोटिवेशन मिळतं की जे पितृदेव भव मातृदेव भव असा कटाक्षाने आदर्श पाळणारे मर्यादा पुरुषोत्तम राम यांना सुद्धा कोणत्याही प्रकारचा त्यांचा दोष नसताना पित्याने मातेला दिलेलं वचन म्हणजे दशरथ राजाने कैकेयीला दिलेल्या वचनासाठी मर्यादा पुरुषोत्तम राम यांना 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे विद्यार्थी मित्रांनो की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख येतं आणि ते त्याला सहन करावं लागतं. तेवढा काळ त्याला तो दुःखाचा भोगावाच लागतो. म्हणजे तुम्हाला इथे शिवराज गोरले यांनी सांगितले आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख येणारच. म्हणून काय आपण कायमची आपल्या मनातील आनंद जिथून येतो ती दारं म्हणजे आपण आनंद घेणं सोडून देणार आहोत का? आपण आता कृष्णाचं उदाहरण बघितलं, मर्यादा पुरुषोत्तम रामाचे उदाहरण आपण बघितले की त्यांनी पूर्ण राजवैभव राजदरबार हे सगळं वैभवाचा त्याग करून त्यांनी 14 वर्ष वनवास भोगला. परंतु आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा असतात की त्या आपल्याला भोगाव्याच लागतात. तेवढं दुःख आपल्याला सहन करावंच लागतं. पुढे बघा आपल्याला काय सांगितलेलं आहे की शेतकरी मंडळी कधी पडायचा पाऊस म्हणून आभाळाकडे डोळे लावून बसतात. त्यांचा नाईलाज असतो कारण पाऊस पडणं त्यांच्या हातात नसतं. आनंदाचा पाऊस मात्र आपण पाडू शकतो. कृत्रिम नव्हे, नैसर्गिक. कुठून तरी आनंद येईल आणि आपल्या मनात अंगण भिजेल म्हणून वाट पाहत बसलं तर आनंद येईल याची खात्री नसते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जसं की शेतकऱ्यांना टेन्शन असतं, त्यांना पावसाची वाट बघावी लागते पेरणी करून आणि ते आकाशाकडे वर डोकं करून बसतात. परंतु आपलं तसं नाहीये. आपण आपल्या मनाने छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण आनंद मिळवू शकतो. जसं आता आपल्याला बाजूच्या चित्रामध्ये दिसत आहे की उदाहरण सांगायचं झालंच तर अरुणिमा सिन्हा यांच्या आयुष्यामध्ये हे जे चित्र दिसत आहे तुम्हाला, ही एक अपंग मुलगी आहे. तिचं नाव अरुणिमा सिन्हा आहे. तुम्ही ते बघितलं असेल यूट्यूबला किंवा कुठे पुस्तकामध्ये अनेक ठिकाणी त्या गोष्टीची नोंद करण्यात आलेली आहे की यांच्या आयुष्यात एक काय घटना घडली आणि त्यांना एक पाय गमवावा लागला. पण त्या तिथे थांबल्या नाही. त्यांनी एव्हरेस्ट शिखर चढला. आयुष्यामध्ये त्यांनी आनंदाचं खुल्या दिलाने स्वागत केलं. बघा विद्यार्थी मित्रांनो, जो काही भूतकाळ आपल्यासोबत घडला, ज्या काही आपल्याला गोष्टी भूतकाळात घडून गेल्या त्याला आपल्याला कवटाळून बसायचं नसतं. तर
जी काही घटना घडली ती सोडून त्यावर काहीतरी सोल्युशन काढून आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सामोरे जायचं आहे. ती एखादी घटना घडली म्हणून त्याला कवटाळून न बसता आपल्याला त्या गोष्टीवर मात करून पुढे जायचं आहे. याचं उदाहरण म्हणजे अरुणिमा सिन्हा. अतिशय सुंदर तुम्ही जर त्यांचं बघितलं तर एक अपंग ज्यांना एक पायच नाही अशी जर मुलगी एव्हरेस्ट चढत असेल तर आपल्याच्याने साधं आयुष्याचा एक आनंद घेणे किंवा एक चांगलं जीवन जगणे काय शक्य नाही. तर बघा पुढे लेखक काय म्हणतात की आनंद हा आपण घ्यायचा असतो, कुणी तो देईल याची वाट पाहायची नसते. एकदा आनंद कसा घ्यायचा याचं तंत्र जमलं की मग मात्र नाही आनंदा तोटा अशी अवस्था होते. एकदा जर आपल्याला एखादी गोष्ट जमली तर मग आपल्या जीवनामध्ये कोणत्याही त्या गोष्टीचा उपभोगण्याचा आपल्या आयुष्यामध्ये तोटा नसतो. बघायचं आहे की आता पुढच्या या उतार्यामध्ये सुद्धा आपल्याला लेखक काय सांगतात. आनंद हा तुमचा स्वभाव व्हायला हवा, आनंदात राहायची सवय जडायला हवी. सगळी धडपड आनंदासाठी चाललेली असते पण आनंद घ्यायला वेळ नसतो. हेच अनेकांचं दुःख असतं. दुःखासाठी आपण भरपूर कारणं शोधलेली असतात. आनंदासाठी मात्र मोजकीच कारणं आपल्याला माहिती असतात. खरं म्हणजे हे उलट व्हायला हवं. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आनंद हा तुमचा स्वभाव व्हायला हवा असं लेखक म्हणतात. म्हणजे त्यांचं सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, आपल्याला इथे सचिन तेंडुलकर यांचं चित्र दिसत आहे आणि आपण एक म्हण नेहमी आपल्याला प्रत्येक जण सांगत असतं की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. म्हणजे सवयीने प्रत्येक गोष्ट आपल्याला परफेक्ट करायला जमतं. पण एखादी गोष्ट म्हणजे जर समजा आता तुम्ही दुःख कवटाळून बसलंय तर ते सोडायचं आहे. आपल्याला दुःखासाठी आपण भरपूर सबबी कारणं शोधत असतो परंतु आनंदासाठी आपल्याला तसं काहीच नसतं. पण आपल्याला लेखकांचं म्हणणं आहे की आपण काय करायचं आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये इतकं आनंदी स्वतःला ठेवायचं आहे की कितीही दुःख आलं, कोणताही प्रसंग आला तरी त्यातून सावरून आपण स्वतःची अवस्था न डगमगू देता आनंदात राहायचं. तशी आपण स्वतःला प्रॅक्टिस करून घ्यायची. जसं एखादा खेळाडू बॅडमिंटन खेळणारा असो, क्रिकेट खेळणारा असो, त्यांनाही अनेक प्रकारच्या अडचणी असतात आपापल्या आयुष्यामध्ये परंतु त्यांना माहिती असतं की हे आपल्याला करायचंच आहे. तसं लेखक आपल्याला सांगतात की आपणही जसं खेळाडू आपल्या आयुष्यामध्ये त्यांना तो खेळ खेळावाच लागतो तसा आपल्या आयुष्यामध्ये आपण सगळ्या गोष्टींचा समतोल राखून आनंदाचा जो खेळ आहे तो आपल्याला जमेल तसा खेळायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, असं शिवराज गोरले यांनी अतिशय सुंदर शब्दामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तर बघा पुढील उतार्यामध्ये काय सांगितलेलं आहे की आनंद होणं, छान वाटणं, मस्त वाटणं हे एकदम सोपं आणि सवयीचं करून घ्यावं. वाईट वाटणं दुर्मिळ अपवादाचं करून ठेवावं. सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं तसा आनंद घेण्याच्या वृत्तीत असतो. लहान मुलं निरागस आनंदी वृत्तीची असतात म्हणून ती आनंद घेण्यात तरबेज असतात. आनंद हा त्यांचा आग्रह असतो, अधिकार असतो. त्यांनी हात केल्यावर चिमणी भुरकून उडाली तरी त्यांना केवढा आनंद होतो, किती आतून हसतात ती. बघा विद्यार्थी मित्रांनो, किती छान दाखले दिलेले आहेत आपल्याला लेखकांनी की लहान मुलं आता जे वाईट वाटणं किंवा एखाद्या गोष्टीचं दुःख वाटणं ह्या गोष्टी आपल्याला दुर्मिळ करायच्या आहेत. तर सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं. ते आता बघा आपण बाजूला पावसाचं चित्र बघतोय, किती सुंदर दिसत आहे तो पडणारा पाऊस. परंतु एखादा जर व्यक्ती असेल तर त्याला तो पाऊस म्हटलं की कसं असतं, पाऊस म्हटलं की नको, किचकिच, चिखल, घाण, सगळी बाहेर गेले की सगळी घाण पायाला लागते. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं. म्हणजे आपण जर पावसाकडे अतिशय 4 महिने जी सृष्टी उन्हाने गरम होऊन तावून सलाखून निघते ती सृष्टी हा पाऊस अतिशय थंडगार करतो आणि रिमझिम ज्या पडणाऱ्या सरी आहेत त्याच्याकडे पाहून आपल्याला कसं मन मोहक झालं पाहिजे. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे लेखक म्हणतात की सौंदर्य जसं आपण पाहू तसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं, तशी वृत्ती असते. आता लहान मुलं हे निरागस आनंदी वृत्तीची असतात म्हणून ती आनंद घेण्यात तरबेज असतात. आनंद हा त्यांचा आग्रह असतो. आता लहान मुलांचं कसं असते बघा की त्यांना कोणतीही गोष्ट जर नवीन दिसली तर त्यांना त्याचं कुतूहल वाटतं
आणि त्यांनी जर हात वर केला आणि त्यांना पक्षी दिसले तर ती पक्ष्यांची खूप बारकाईने निरीक्षण करतात, त्यांना कुतूहल वाटते, जे की आपण पाहूनही अतिशय डोळ्यांनी आपल्याला पक्षी वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळे पक्षी आपल्याला दिसतात, परंतु आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. विद्यार्थी मित्रांनो, लहान मुलं मात्र त्याचा खूप सुंदर असा त्याचा आस्वाद घेत असतात. त्यांनी नुसतं हात वर केला आणि चिमणी जर उडाली तर त्यांना वाटते की ती मी हात वर केल्यामुळे उडाली आणि ते खळखळून हसतात, आनंदाने हसतात. म्हणून लेखक म्हणतात की ते आतून जसं ते हसतात तसं आपण सुद्धा आपलं आयुष्य जगायचं आहे. बघा आता पुढील उतार्यामध्ये काय सांगतायत लेखक की आपण मोठे होतो आणि या छोट्या छोट्या आनंदाला आपण पारखे होतो. आनंदाची हीच तर गंमत आहे. आनंद छोट्या छोट्या गोष्टीत असतो, आपण मात्र तो मोठ्या गोष्टीत शोधत असतो. आयुष्यात अशा मोठ्या गोष्टी, आनंदाचे मोठे प्रसंग कितीसे येतात तेव्हाच आनंद घ्यायचा आणि बाकी आयुष्य काय नुसतं रेटत राहायचं. आनंद कणाकणानं टिपायचा असतो, क्षणाक्षणानं घ्यायचा असतो. आपल्याला मात्र तो टनाटनानं हवा असतो, खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी. तिथंच आपलं सगळं चुकतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, किती सुंदर असे दाखले दिलेले आहेत आपल्याला लेखकांनी की आपण मोठं होतो, आपण बरेचसं आपण आयुष्यामध्ये खूप काही कमवतो. मोठं होतो म्हणजे असं आपण विसरून जातो की आपण आनंदाने कसं राहायचं, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण आनंद कसा घ्यायचा. आपण एखाद्या उच्च अशा लेवलवर जाऊन पोहोचलो की आपल्याला आपल्यामधील लहानपणाचा जो आनंद असतो, जे बालपण असतं, बालमन असतं, ते आपण हरवून टाकतो आणि आपल्याला काहीतरी असं समथिंग डिफरंट हवं असतं. म्हणजे लेखक म्हणतात की आनंद छोट्या छोट्या गोष्टीत असतो, मात्र आपण तो मोठ्या गोष्टीतच शोधत असतो. म्हणजे आता मी एक घर घेतलं, मग आणखी मी एक बंगला घेईल, मग मी गाडी घेईल, मग मी शेती घेईल, मग मी हे घेईल. आपण याच गोष्टीमध्ये आपलं आयुष्य गुरफटून टाकलेलं आहे. परंतु लेखक म्हणतात की कधीतरी असं समुद्रकिनारी जा, छान लहान मुलांसारखं पाण्यामध्ये खेळा. असं काहीतरी छोट्या छोट्या गोष्टीमधून आयुष्य तुम्ही आनंदाचे क्षण घ्या आणि आयुष्य एका सुंदर अशा पद्धतीने जगा. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी असं नाही करायचं. अतिशय सुंदर अशा पद्धतीने लेखकाने आपल्याला इथे स्पष्ट केलेलं आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील उतार्यामध्ये लेखक काय म्हणतात, निसर्गात तर काय आनंद भरून राहिलेला आहे. देता किती घेशील दो कराने, अशीच अवघी परिस्थिती आहे. हिवाळ्यातल्या कोवळ्या उन्हाचा आनंद, श्रावणातील रिमझिम अंगावर झेलण्याचा आनंद, चांदण्या रात्री भटकण्यातला आनंद, झाडाचे नुसते आकार पाहत हिंडलं तरी थक्क व्हायला होतं. हिरव्या रंगाच्या नुसत्या छटा पाहत राहिलं तरी भान हरपतं. बदलत्या प्रकाशातल्या त्या बदलताना निहाळत बसणं तसं तर वेड व्हायला होतं. साक्षात निसर्ग ज्यांना आनंद देऊ शकत नाही त्यांनी आयुष्यातील आनंदाला विसर्ग द्यावा हेच बरे. बघा अतिशय सुंदर अशा शब्दात लेखकांनी सांगितलेलं आहे की आपला जो निसर्ग आहे, देवाने आपल्याला या निसर्गाने इतकी सुंदर अशी देण दिलेली आहे की देता किती घेशील दो कराने अशी अवस्था आहे. म्हणजे जेव्हा देणारा जो आहे तो जर आपल्याला देत असेल तर दो कराने आपण घेता थकू एवढी अशी आपली अवस्था होईल. परंतु आपल्याला ते शोधता आलं पाहिजे की हिवाळ्यातला जो कोवळा आनंद आहे तो आपण जर घ्यायला बसलो तर किती सुंदर अशा त्या छटा, मनमोहक असं सुंदर वातावरण असतं. श्रावणातील रिमझिम अंगावर झेलण्यातला आनंद, चांदण्या रात्री जर आपण कधी वर आकाशाकडे बघितलं तर जो आनंद आपल्याला लाखो रुपये देऊन भेटणार नाही असा सुंदर असा आपल्याला आनंद मिळतो. पण विद्यार्थी मित्रांनो, या धावपळीच्या जगामध्ये आणि मला ज्या सुख मिळवायचे आहेत त्या मिळवण्यासाठी आपण इतकं त्या गोष्टीच्या अधीन गेलेलो आहोत की या सुंदर निसर्गाकडे पाहण्यासाठी आपल्याला वेळच नाहीये. जर आपण शांततेत विचार केला तर आपण कधी चांदण्या रात्री कधी आकाशाकडे एकटक्क लावून बघितलेलं आहे का असं जर आठवलं तर आपल्याला उत्तर सापडेल की नाही. झाडाचे नुसते जर आकार पाहत हिंडलं तर थक्क व्हायला होईल. आपण जर निसर्गामध्ये फिरलो तर खूप सुंदर अशी झाडं आहेत, निसर्गाने आपल्याला दिलेली आहेत, असंख्य अशी आहेत की आपल्याला त्याची नावे सुद्धा माहिती नाहीत. अशा सुंदर अशा देवाने आपल्याला निसर्ग दिलेला आहे. त्यातून
त्याच्याशी आपण जर एकरूप झालो तर आपल्याला आपल्या मनाला अतिशय सुंदर असा आनंद मिळेल. हिरव्या रंगाच्या नुसत्या छटा पाहत राहिलं तर वाहन हरपेल अशा सुंदर सुंदर हिरवे रंग आहेत. बदलत्या प्रकाशात त्या जर आपण त्याला निहाळून पाहिलं, आपण जर इंद्रधनुष्य निहाळून बघितलं तर बघा आपल्याला असं वाटतं जणू काही देवाने आपल्यासाठी या 7 रंगाच्या सप्तरंगांचा असा एक एक गळ्याला बांधण्याची एक माळ दिलेली आहे. असा तो त्यातील एकूण एक रंगांची छट जर आपण निहाळत बघितलं तर मनमोहक असे डोळे आपले थक्क होतील. असं सुंदर असं इंद्रधनुष्याचं वर्णन आपण बघू शकतो किंवा चित्र आपण पाहू शकतो. परंतु हा इंद्रधनुष्य कधी येतो आणि कधी जातो हे पाहायला आपल्याला वेळच नाही. त्यामुळे लेखक म्हणतात की या निसर्गाकडे तुम्ही थोडंसं निरीक्षण करून बघा आणि त्याचा आनंद तुमच्या आयुष्यामध्ये घ्या. बघा आता दुसऱ्या उतार्यामध्ये लेखक काय सांगतात की संगीताच्या 7 सुरामध्ये तर 7 जन्म पुरेल एवढा आनंद भरून राहिला आहे. आपलं शास्त्रीय संगीत ही तर आनंदाची इस्टेट आहे. कुमार गंधर्व, पंडित भीमसेन, पंडित जयराज, किशोरी उमनकर यांचं गाणं आपण ऐकू शकतो. हे केवळ भाग्यच म्हणायला हवं. आत्मिक आनंद म्हणतात तो यापेक्षा फारसा वेगळा नसावा. आत्म्याच्या या भाषेत गाता आलं नाही तरी ऐकता येतं ना. कलाकार मंडळी खरंच जगतात ती कलेच्या मस्तीत. एखाद्या कलेशी आपणही दोस्ती करू शकतो, तर एका वेगळ्याच विश्वात वावता येतं. निर्मितीच्या आनंदाशी नातं जोडता येईल. या आनंदाची जात काही वेगळीच असते. पण कलावंत होता आलं नाही तर रसिक होण्याचा आनंद अधिकार कुणी नाकारू शकत नाही. कलेच्या आस्वादाला अनोखा आनंद हा आपल्याला बहाल करू शकतो. निर्मिती म्हणजे काही प्रत्येकानं ताजमहल बांधायला हवं असं तर नाहीच. असं थोडंच आहे की निर्मिती म्हणजे प्रत्येकाने ताजमहलच बांधला पाहिजे असं लेखक म्हणतात. की पोरांच्या बरोबरीनं दिवाळीतला किल्ला करण्यातही मौज आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो की लेखकाने आपल्याला निसर्गाची उदाहरणं देऊन आनंदाचं महत्त्व पटवलेलं आहे. जे संगीत आहे, आपण मनाला जी मरगळ लागलेली आहे, तुम्ही स्वतः एखाद्या वेळेस अनुभव घ्या की आपण जर एखाद्या वेळी खूप थकलेला असू किंवा आपल्या मनावर मरगळ चढलेली असेल आणि जर आपण आपलं आवडतं म्युझिक ऐकलं, गाणं ऐकलं तर आपल्या मनावरील ती मरगळ, तो ताण दूर होतो. म्हणून लेखक सांगतात की या संगीतामध्ये, या कलेमध्ये इतकी ताकद आहे की आपल्याला आपल्या मनाला गहिवरून आणेल. एक छोटंसं उदाहरण सांगते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला की जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा पंतप्रधान होते त्यावेळी जेव्हा लता मंगेशकर यांनी ऐ मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी तुम याद करो उनकी कुर्बानी हे जेव्हा गाणं म्हटलं त्यावेळी जेव्हा लता दिदी हे गाणं म्हणत होत्या, अक्षरशः ते गाणं म्हणत असताना पंडित जवाहरलाल नेहरूंच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो त्या संगीतात, त्या गायनामध्ये आणि त्यांच्या आत्ताच आपण लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. त्यांचा संगीताचा जर आपण इतिहास ऐकला किंवा ते जर असं सध्या तर कोणी नसेल की लता मंगेशकर यांना ओळखत नाही. या आपल्या भारताची कोकिळा म्हणून आपण त्यांना ओळखतो आणि त्यांचा हा आवाज आपल्या कानी जर पडला तर आपल्या मनावरील मरगळ दूर होते. तर पंडित जवाहरलाल नेहरू यांना आपले भावना, आपले अश्रू अनावर झाले. त्यांच्या गाण्यामध्ये किंवा त्यांच्या गाण्याचे जे बोल होते त्यांनी जे त्यांच्या गायनातून मांडले त्यामुळे त्यांच्या मनाला ते जाऊन भिडले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहल्या. म्हणजे संगीतात ही ताकद आहे. तुम्ही संगीताशी नातं जोडा. तुम्हाला जे आवडते ते तुम्ही गाणं गा, तुम्ही ऐका, म्हणजे तुमच्या मनावरील मरगळ दूर होईल. लेखक म्हणतात की असं नाहीये की तुम्ही एखाद्या गोष्टीचा तुम्हाला छंद असेल की असं नाही की तुम्हाला ताजमहलच बांधावे लागेल. तुम्हाला जे आवडतं एखाद्या वेळी समुद्रकिनारी जा, रेतीचे छोटे छोटेसे घरं करा, छोटे छोटेसे खोपे करा आणि त्यामध्ये लहान मूल होऊन आनंद जीवनाचा जगा. असं नाही आहे की तुम्हाला ताजमहल बांधावा लागेल की तुम्हालाही संगीताची प्रॅक्टिस करून गाणं म्हणावे लागेल. आपल्याला गायक जरी नाही होता आलं तरी आपण एक चांगला श्रोता बनू शकतो, एक चांगला ऐकणारा रसिक बनू शकतो.
हे तर आपला अधिकार कोणी आपल्यापासून घेतलेला नाहीये. संगीतामुळे जो मनुष्याच्या मनाला मरगळ चढलेली आहे, तो त्याच्या मनावरील मरगळ दूर होते. आणि असं म्हणतात की संगीत जो व्यक्ती जेवढं संगीत ऐकेल त्याला असं वाटतं की मी आत्ताही तरुण आहे, म्हणजे माझ्यात तारुण्य आहे. एवढी ताकद संगीतामध्ये आहे. तुम्ही संगीत ऐकायला हवं. तुम्हाला जे जे आवडते ते तुम्ही करायला हवं, असं लेखक आपल्याला कळकळून त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यांच्या प्रत्येक कडव्यातून, त्यांच्या प्रत्येक उतार्यातून त्यांनी आपल्याला येथे नमूद केलेले आहे की आपल्या आयुष्यातला तुम्ही आनंद घ्या. तो कसा उपभोगता येईल ते तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीतून बघा. तुम्हाला जे जे साकारता येईल, जसं जसं घेता येईल तसं निसर्गातून घ्या. तुम्हाला चांगल्या चांगल्या सवयी लावा. असं अतिशय सुंदर वर्णन लेखकांनी आयुष्य आनंदाचा उत्सव या पाठातून केलेला आहे. आता एका नवीन पॅराग्राफचा आपल्याला आजचा भाग अभ्यासायचा आहे. बघा, निसर्गाची सोबत, संगीताची साथ, पुस्तकाची संगत असेल तर माणूस जगाच्या पाठीवर कुठेही एकटा राहू शकतो. एकटा असण्यातही एक वेगळा आनंद असतो. तुम्ही स्वतःच्या अंतरंगात हलकेच डोकावू शकता, स्वतःला ओळखू शकता, स्वतःशी संवाद साधू शकता. एकटे असताना तुम्ही विचार करू शकता. एकटं असताना तुम्हाला नव्या कल्पना सुचू शकतात. निर्मिती, शोध, साक्षात्कार हे एकटेपणाचे आविष्कार असतात. जो एकटेपणाला आनंद घेऊ शकतो तो थेट जीवनाच्या सोबतीने जगू शकतो. दुःख त्याच्या वाटेला कधीही जात नाही. अतिशय सुंदर शब्दामध्ये लेखकांनी येथे वर्णन केलेलं आहे की शोध, आविष्कार आणि निर्मिती ही याची जे शोध लागलेले आहेत, ह्या ज्या गोष्टी आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत, ह्या आपल्या अनेक भूतकाळात आपण बघतो की जे ऋषीमुनी आहेत त्यांनी जे तपस्या करून अतिशय अशा उत्कृष्ट अशा विद्या स्वतःला प्राप्त करून घेतलेल्या आहेत, त्या त्यांनी स्वतःला ओळखून आपण काय करू शकतो, स्वतः एकटं राहून आपण कोणत्या सिद्धी प्राप्त करू शकतो, हे त्यांनी म्हणजे लेखकांनी जे सांगितलेले आहे की तुम्ही स्वतःशी संवाद साधून एकटे असताना तुम्ही काय करू शकता, एकटं असताना तुम्हाला काय नवीन कल्पना सुचू शकतात. हे आपल्याला त्याचं उदाहरण म्हणजे जे आपले पूर्वज होते, जे ऋषी मुनींचा जो आपल्याला एक पाया लाभलेला आहे, जी आपल्याला त्यांच्याकडून बऱ्याचशा त्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपण अभ्यासतो, जो साठा आहे त्यातून आपल्याला माहिती पडतं की एकटं राहून तपस्या करून त्यांनी ज्या सिद्धी प्राप्त केलेल्या आहेत, तसंच या 21व्या शतकातही अनेक शास्त्रज्ञ आहेत, अनेक जे शोध लागलेले आहेत. असं एकटं राहून आणि स्वतःची कॅपॅसिटी चेक करून आपण काहीतरी या जगासाठी नवीन असा आविष्कार शोधू शकतो. ते अनेक उदाहरणं आपल्याला लेखकांनी इथे स्पष्ट केलेले आहेत, दाखवलेले आहेत. आपण घेऊ शकतो, आपण शोधू शकतो की या जगामध्ये एकटं राहून आणि स्वतःला ओळखून स्वतःमध्ये काहीतरी आहे आपल्या असं समजून आपण अनेक शोध लावू शकतो किंवा आपल्याला जे आहे ते आपण करू शकतो. एक छोटंसं उदाहरण आहे गौतम बुद्धांचं की एक त्यांचे शिष्य होते. ते त्यांना असं चालता रानावनामध्ये फिरत असताना विचारतात की एखादं काम करायचं असेल ते आपण एकांतात करायला हवं की सगळ्यांनी मिळून सोबत करायला हवं. तर बुद्धांनी अतिशय चांगल्या शब्दामध्ये उत्तर दिलं की तुम्ही जे काम करताय ते काम करत असताना तुमच्यासोबत कोण आहे हे यावर खूप मोठी गोष्ट निर्भर ठरते की तुम्ही ते किती लवकर पूर्ण करू शकता. जर तो व्यक्ती तुमच्यासोबत काम करणारा जर त्याची कॅपॅसिटी नसेल, तो मूर्ख असेल, तर तुम्ही कितीही वर्ष ते काम केलं तर ते काम पूर्णत्वास येणार नाही. परंतु तुम्ही जर ठाम निश्चय केला की नाही मला ते काम पूर्ण करायचंय आणि एकट्यात राहून करायचंय, तर ते म्हणतात की गौतम बुद्ध म्हणतात की एखादं काम सफल आणि योग्य त्याच वेळेत करायचं असेल तर ते एकट्यानेच करायला हवं. म्हणजे नेहमी सोबत असणं, बुद्धांचं असं म्हणणं आहे की नेहमी सोबत असणं हे घातक ठरू शकतं. तुम्ही जर नेहमी एखादं महत्त्वाचं काम करत असाल आणि तुमच्या सोबत नेहमी कोणी असेल तर ते तुमच्यासाठी नेहमीसाठी घातक ठरू शकतात. तुम्हाला एखादं काम पूर्णत्वास न्यायचं असेल तर ते तुम्हाला एकांतात राहून करायला हवं, एकटं राहून करायला हवं. तुमच्यावर तुमचा किती तुम्ही कंट्रोल आहे, तुम्ही स्वतः एखादी गोष्ट किती करू शकता. याचं उदाहरण म्हणजे गौतम बुद्धांनी आपल्याला सांगितलेलं आहे की एखादी गोष्ट सफल करायची असेल तर ती तुम्हाला एकट्यात राहूनच करावी लागेल. हे सुंदर अशा शब्दामध्ये आपल्याला त्यांनी इथे वर्णन करून दिलेलं आहे. बघा, दुसऱ्या पॅराग्राफमध्ये आनंदासाठी मन मोकळं असावं लागतं. भूतकाळाची स्मृती आणि भविष्याची भीती
या दोन्ही पासून मन मुक्त होतं, तेव्हाच ते आनंद अनुभवू शकतं. भूतकाळ संपलेला असतो, भविष्यकाळ अनिश्चित असतो, खरा असतो तो फक्त वर्तमान काळ. तो भरभरून जगायचा असतो. वर्तमानात जगायचं असेल तर जगण्याविषयी प्रेम हवं, जगण्याची हौस हवी. हौस मोज नसेल तर असतंच काम उद्यावर करू असं होतं. काम उद्यावर ढकललं जातं किंवा कसलं तरी उरकलं जातं. आपण सगळंच उरकून टाकत असतो. अंघोळ उरकतो, जेवण उरकतो, काम उरकतो. एका अर्थी आपण जगणंही उरकतच असतो. मग आनंद कसला घेणार? बघा, अतिशय सुंदर अशा शब्दामध्ये लेखक सांगताय की आपल्याला आपलं जीवन उरकून टाकायचं नाहीये. उरकणं म्हणजे जसं काम आपण घाईघाईने उरकून टाकतो, तसं आपल्याला आपलं जीवन उरकवायचं नाहीये. आपल्याला त्याला क्षणाक्षणाचा आणि कणाकणाचा आनंद घ्यायचा आहे. छोटीशी काही गोष्ट का असेना, प्रत्येक क्षणाचं आपल्याला सोनं करायचं आहे. जसं की एखादा छोटासा सण का असेना, परंतु त्याचं कसं घवघवाटीने त्याचं स्वागत झालं पाहिजे. असं वाटलं पाहिजे, घवघवाटीने त्याचा आनंद झाला पाहिजे की आपण आपल्या आयुष्यामध्ये तो क्षण साजरा करतोय. मग एखादा छोटासा वाढदिवस का असेना किंवा गणपती उत्सव का असेना, आपल्या घरामध्ये गणपतीचं स्वागत, गणपती मांडायचं आहे म्हटल्यावर कसं घर प्रसन्न झालं पाहिजे, अतिशय सुंदरतेने आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे. अशा आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये असे अनेक प्रकारचे सण साजरे करतो आपण. आणि या क्षणांमधून नवीन रोजचं जीवन जगण्यापेक्षा त्या सणांच्या माध्यमातून, त्या उत्सवाच्या माध्यमातून आपण आयुष्यातला एक एक दिवस आपण कसा उत्साहासारखा जगू शकतो असं लेखक म्हणतात. की जसं भूतकाळातील आठवणी आठवून आपण आपला वर्तमान आणि भविष्यकाळ नासवायचा नसतो, तर त्यामध्ये आपण रोज एक काहीतरी आनंद घेऊन तो जगायचा असतो. आयुष्य नासवून नाही चालत, तर आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा क्षणाक्षणाचा आनंद तुम्ही घ्या. म्हणजे त्यामध्ये आपल्याला उत्साह येईल, जगण्यामध्ये आनंद निर्माण होईल. असं अतिशय सुंदर शब्दामध्ये शिवराज गोरले यांनी इथे आपल्याला स्पष्ट केलेलं आहे. एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाला आपण जातो, त्यात पूर्ण रंगून जातो का? कार्यक्रम संपल्यावर रिक्षा मिळेल की नाही याची चिंता करत बसतो. तर गाण्याचा आनंद कसा घेणार? यासाठी आत्ताच्या क्षणात जगा. याचा सोपा अर्थ म्हणजे या क्षणी उत्कटतेनं जे करावंसं वाटतंय आणि जे शक्य आहे ते करा. पावसात भिजावंसं वाटतंय ना, मग भिजा. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. असा विचार करत बसला की तो क्षणही गेला आणि तो आनंदही गेला. बघा, आता आपण येथील खूप सुंदर असं सांगितलेलं आहे लेखकांनी की एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाला जा किंवा एखाद्या मंदिरात जा, कुठेतरी जा आणि तिथे आपल्याला थोडंसं तिथे रंगून जाता येईल का असं बघा. आणि त्यामधून आपल्याला रोजच्या कामामधून जे आपण रोज काम करतोय त्यामधून काहीतरी वेगळा आनंद मिळेल, वेगळा प्रकारचा आपल्या डोक्याला चालना मिळेल असं लेखक म्हणतात. आणि अतिशय सुंदर अशा शब्दामध्ये सांगितलेले की तुम्हाला जे वाटते ते तुम्ही करायचं आहे. एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाला जा, एखाद्या साधूंच्या, एखादे जे गुरुवर्य असतात त्यांच्या कार्यक्रमाला जा, त्यांच्या प्रवचनाला जा. असं आपल्याला बरेच जण सांगत असतात. आपले जे घरातील वडीलधारी मंडळी आहेत हे सुद्धा आपल्या आईवडिलांना किंवा आपली आई, बऱ्याचशा घरामध्ये आई धार्मिक वृत्तीची असते, ती आपल्या वडिलांना सांगत असते, अहो रोजच्या कामातून एखाद्या कार्यक्रमाला जा, म्हणजे थोडंसं तुम्हाला विरंगुळा वाटेल, थोडंसं डोक्यामध्ये रोजचे कामं त्यातून थोडंसं तुम्हाला बदल होईल, असं आपल्याला सारखं कानावर आपल्या घरामध्ये पडत असतं. एक छोटासा किस्सा आहे, ऐकलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सुंदर आहे. बघा की एक शेठ असतात, अतिशय मोठा असा कपड्याचा उद्योग असतो त्यांना बऱ्याच वर्षापासून ते काम ते करत आलेले असतात. रोज दुकानावर जायचं, नवीन माल आलेला आहे, कामावरच्या मुलांना सांगायचं असं करा तसं करा, हा माल ओपन करा, तो माल ओपन करा, हा सण आलेला आहे, तो सण आलेला आहे, असं करत एकदा घरी येतात आणि त्यांची पत्नी, त्यांच्या सौभाग्यवती त्यांना म्हणतात, अहो रोज काय हे काम करता? आपल्या बाजूला जे कार्यालय आहे त्यामध्ये इथे एक साधू संत महाराज आलेले आहेत, अतिशय सुंदर असं प्रवचन करतात, ते थोडंसं ऐकायला जा असं सांगतात त्यांच्या सौभाग्यवती. मग ते शेठ म्हणतात की स्त्री हट्ट किंवा पत्नीच्या हट्टापुढे ते म्हणतात की चला आज रात्री जातो मी. मग दोघं जण जातात, कार्यक्रमाला जातात. शेठ दिवसभर दुकानातून थकून आलेले असतात. सौभाग्यवती स्त्रियांमध्ये बसतात आणि जे शेठ असतात ते पुरुषांमध्ये बसतात. कार्यक्रम सुरू होतो, कार्यक्रम रात्रीचा असतो.
परंतु शेठ थकलेले असल्यामुळे कार्यक्रम सुरुवातीला अतिशय चांगल्या रीतीने ते ऐकतात अर्धा तास, परंतु थकलेले असल्यामुळे त्यांना डुलकी लागते आणि ते बाजूच्या माणसाच्या बाजूच्या खांद्यावर बरेच वेळेस त्यांना डिस्टर्ब होतं. मग बाजूचा माणूस अतिशय संतापताने त्यांना उठवतो. काय हो शेठ, किती वेळचे मला परेशान करताय? मग शेठ अतिशय गाढ झोपेत असतात. शेठ उठतात आणि म्हणतात, हो हो, नवीन तर माल आलेला आहे, तुम्हाला दाखवायचा आहे का? खूप छान माल आलेला आहे. तर तो माणूस म्हणतो, अहो शेठ, तुम्ही इथे एका साधूंच्या प्रवचनाला आलेला आहे, तुम्ही तुमच्या दुकानामध्ये नाही आहे. त्यावरून सांगायचं तात्पर्य म्हणजे की आपण जबरदस्ती कोणी आपल्याला सांगितलं आणि आपण त्या कार्यक्रमाला गेलो किंवा कुठे गेलो तर आपण त्यामध्ये रंगून न जाता आपण आपल्याच डोक्यातल्या विचारांमध्ये असतो. त्यावर सगळे आजूबाजूचे हसतात आणि शेठलाही थोडंसं कसं तरी वाटतं. सांगायचं तात्पर्य म्हणजे लेखक म्हणतात की आपण जिथे गेलोय ती गोष्ट आपण पूर्ण मन लावून ऐकायला हवी. उगाच आपल्याला कार्यक्रम संपल्यावर रिक्षा मिळेल की नाही याची चिंता आपण करत बसलो तर आपण त्या गोष्टीचा आनंद नाही घेऊ शकत. हे आपल्याला अतिशय सुंदर अशा शब्दांमध्ये लेखकाने खूप छान पटवून दिलेलं आहे. तुम्हाला पावसात भिजायचे, पावसात भिजा. लोक काय म्हणतील की अरे एवढं वय झालं परंतु कायशी चाळे करतोय, असं न करता तुम्हाला काय वाटतंय, जे तुम्ही केलेलं नाही ते तुम्ही जीवन जगा. अतिशय सुंदर अशा शब्दामध्ये लेखकाने आपल्याला इथे स्पष्ट करून सांगितलेलं आहे. बघा आता दुसऱ्या उतार्यामध्ये काय सांगताय लेखक, खरा आनंद, टिकाऊ आनंद हा अंतरंगातून येतो. बाह्य यश, वैभव मिळण्यातही आनंद असतो, पण जर तुम्ही यात दुःखी असाल, उदास असाल तर बाह्य यश तुम्हाला आनंद देऊ शकत नाही. जेव्हा भरपूर सुख वैभव मिळूनही माणसाला आनंद मिळत नाही, स्वतःबद्दल छान वाटत नाही, समाधान होत नाही, तेव्हा माणूस एक चुकीचा निष्कर्ष काढतो. त्याला वाटतं मला अजून काहीतरी मिळायला हवं, ती मिळालं तर मला आनंद वाटेल. हीच गल्लत होती. अशा बघा लेखक अतिशय सुंदर शब्दामध्ये सांगतात की खरा जो आनंद असतो तो अंतरंगातून येतो. बाह्य यश किंवा गाडी, घोडे, पैसे सगळं काय मिळतं, परंतु आपल्याला आनंद होत नसेल तर आपण निष्कर्ष काढतो की नाही, मला याच्यापेक्षाही अजून काहीतरी मिळायला हवं. की मिळाल्यानंतरही तर आपल्याला खरा आनंद वाटेल का, ही गल्लत होते. अशा वेळी त्यात बाहेर नव्हे आत डुकावं लागतं. एवढं मिळूनही मी आनंदात का नाही आहे, मला अशांतता, अस्वस्थता का वाटते आहे, मला नेमकं काय हवं आहे. अशा वेळी उत्तर मिळू शकतं, मला विरंगुळा हवा आहे. म्हणजे आपण जे करतोय त्यापासून थोडासा विरंगुळा घ्यायला हवा. जे नेहमी करतोय त्यापासून काहीतरी वेगळं करायला हवं. ज्या भागामध्ये आपण राहतोय तिथून शेकडो लांब थोडंसं तीर्थयात्रेला जावं किंवा कुठेतरी आपण फिरून यावं, म्हणजे मला बरं वाटेल का, मुलाबाळांमध्ये रमावं, मला मित्रांशी जीवाभावाच्या लोकांसोबत बोलायला हवं का, असं आपण मनाशी बरेचसे प्रश्न विचारतो. मला लिहायला हवं का, मला लँडस्केप करायला हवेत का, असे बरेचसे प्रश्न आपल्या मनाला भिडसावून जातात. तर लेखक म्हणतात की अनेक अशा गोष्टी तुम्ही स्वतःशी करून बघा, तुम्हाला काय वाटतं, थोडंसं नेहमी जगतो त्यापासून थोडंसं वेगळं असं काहीतरी जगून बघायला हवं. अतिशय सुंदर अशा उदाहरणाचं, दाखल्याचं लेखक आपल्याला आयुष्य आनंदाचा उत्सव हा पाठ आपल्याला सांगतायत, त्याचा आपल्याला आनंद देत आहेत. तुम्ही आनंदी नसता त्यावेळी आणखी काही मिळणं, अधिक पैसा कमावणं, अधिक नाव कमावणं हे त्यावरचं उत्तर नसतं. आपल्याला काय हवं आहे हे शोधणं हेच उत्तर असतं. आणि जे खरोखर हवं आहे ते आपल्याजवळ असतंच. आनंद, प्रेम, शांती, समाधान हे सगळं अंतरंगात असतं. त्या अंतरंगीच्या आनंदाशी नातं जोडणं हीच आपली खरी गरज असते. हे नातं जोडणं अगदी सोपं असतं. आनंद जर मनात येत असेल तर तो मिळवायचा कशाला नाही, तर असं काहींना वाटतं. एक साधं उदाहरण घेऊया. जे रोज ताटात येतं ते आपण आवडीनं खायलाच हवं. अगदी झुणका भाकर आली तरीही. अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतात, ते खरंच आहे, पण याचा अर्थ आयुष्यभर झुणका भाकर खाऊन दिवस काढावेत का, असं थोडंच होतं. म्हणजे लेखक म्हणतात की जे आपल्याला मिळायला हवं ते आपण मिळवतो असं नाही. असं काहींना वाटतं की एक साधं उदाहरण आहे की जर आपल्याला ताटामध्ये रोज झुणका भाकर आली तर आपण म्हणतो की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, मग आपण रोज झुणका भाकरच खायला हवी का? नाही. तुम्ही लेखकाचं सांगण्याचं तात्पर्य झुणका भाकर याचं उदाहरण त्यांनी आपल्याला रोज खावीच का असं का दिलं, तर त्यांचं सांगण्याचं तात्पर्य हे आहे की तुम्ही जरी
अन्न हे पूर्ण ब्रह्म असलं तरी तुम्ही त्यात नाविन्यता शोधा. सणावाराला किंवा दिवसाप्रमाणे तुम्हाला झेपेल तसं तुम्ही अन्नाचे वेगवेगळे प्रकार खा. अधिक सुखाचे, मी सुखाचे म्हणतोय, दिवस यावेत, गोडधोड खावं असं वाटणं गैर आहे का? नाही, गोडधोड हे सुद्धा पूर्ण ब्रह्म असतंच की. कष्टाची भाकर गोड लागते यात काही शंका नाही, पण कष्टाचं गोड सुद्धा गोड लागतं की ते अधिक गोड लागतं जर त्यात स्वकर्तृत्वाची गोडी मिसळलेली असेल तर. अतिशय सुंदर शब्दामध्ये लेखकांनी आपल्याला इथे जीवनाविषयीची काय संकल्पना आहे ते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजून घ्यायची आहे की आयुष्यभर झुणका भाकरच खावा असं लेखक नाही म्हणतायत, परंतु अधिक सुखाचे, सुखाचे म्हणतोय मी, दिवस यावेत आणि तुम्ही गोडधोड सुद्धा खावं, परंतु ते सुद्धा पूर्ण ब्रह्मच आहे. परंतु कष्टाची भाकर गोड लागते यात शंका नाही. कष्टाची असावी, स्वकर्तृत्वाची गोडी असावी. म्हणजे तुम्ही मिळवलेलं असेल, तुमचं त्यामध्ये स्वकर्तृत्व असेल, तुम्ही जे कमवलंय, तुम्ही जे यश घेतलंय, तुम्ही जो धन दौलत पैसा कमवली, त्यामध्ये स्वकर्तृत्व किती आहे, त्यामध्ये तुम्ही कोणाला लुबाडून, तुम्ही कोणाची फसवणूक करून जर ते मिळवलेले असेल तर तुम्ही कितीही महागड्या हॉटेलमध्ये गेले आणि कितीही रोज पंचपक्वाने खाल्ले तर तुम्हाला त्यात आनंद वाटणार नाही. त्यामध्ये स्वकर्तृत्वाची गोडी असायला हवी. अतिशय सुंदरसं एक छोटंसं उदाहरण सांगते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला. असंच कुठेतरी एका छानशा पुस्तकामध्ये माझ्या वाचण्यात आलं, ते तुम्हाला शेअर करते मी. बघा, एकदा काय होतं, एक अतिशय नावाजलेले एक व्यक्तिमत्व असतं आणि एक त्यांच्या गावामध्ये एक गुरुवर्य येतात आणि ते गुरुवर्यांना ते शेठ किंवा ते व्यक्तिमत्व ज्यांच्याकडे पैसा धन दौलत शेकडो एकर जमीन असते आणि ते त्या गुरुवर्यांना अतिशय गाडी घोडे म्हणजे जे काही 4 चाक्या असतात त्यांच्यासोबत प्रोटेक्शनसह नम्र विनंती करतात, हात जोडून विनंती करतात की गुरुवर्य, आमची इच्छा आहे की तुमचे पाय आमच्या घराला लागावे आणि तुम्ही आमच्याकडे गोडाधोडाचं जेवण करून आमच्या या जो काही आमचं वैभव आहे त्याला तुमचे पाय लागावे आणि ते द्विगुणित व्हावं अशी आमची इच्छा आहे. असं ते जे कोणी असतात ते त्यांच्याशी हात जोडून त्यांना विनंती करतात की आमचं आग्रहाचं निमंत्रण आहे की तुम्ही आमच्या घरी यावं. तर ते जे गुरुवर्य आहेत ते त्यांना म्हणतात, हो ठीक आहे, मी येईल, तुमची जी इच्छा आहे ती मी नक्की पूर्ण करेल. परंतु त्यानंतर काय होतं की गुरूंचे जे सोबतचे जे माणसं असतात ते म्हणतात की आमची अट आहे, की आमच्या गुरूंची एक अट आहे की ते कधीही जे अन्न प्राशन करतात ते ताजं अन्न खातात, ते शिळं अन्न कधीही खात नाहीत. त्यावर त्यांचे जे चेले असतात त्यांच्यासोबतचे ते म्हणतात, अहो काय चेष्टा करताय, आमचे गुरु, आमचे जे मालक आहेत ते आमचे मालक खूप श्रीमंत आहेत, त्यांच्या 7 पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती त्यांच्याकडे आहे, तर ते अतिशय चांगला गोडाधोडाचा पाहुणचार तुम्ही तुमचे डोळे दिपतील असा सुंदरसा पाहुणचार आम्ही तुम्हाला करू, तुमच्या गुरूंना करू, त्यांची सेवा करू असं ते म्हणतात. तर ते म्हणतात ठीक आहे, मग आमचे गुरुवर्य तुमच्याकडे येतील. मग सांगितल्याप्रमाणे गुरुवर्य जातात आणि बघतात खूप चांगल्या थाटामाटात गुरुवर्यांचं स्वागत केलं जातं. परंतु ज्यावेळी ते बघतात त्यावेळी ते म्हणतात की अरे, मी ना ताजं अन्न खातो. तर जे कोणी मालक असतात ते म्हणतात, गुरुवर्य काय आमच्याकडून चूक झाली, क्षमा असावी, पण हे ताजं आहे, आज सकाळी सगळं काही ताजं बनवण्यात आलेलं आहे, तुम्ही येणार म्हणून अतिशय उत्साहानं आम्ही सगळ्यांनी हा पाहुणचार केलेला आहे, आमची विनंती आहे थोडंसं तरी प्राशन करावं. त्यावर गुरुवर्य म्हणतात, अरे वेड्या, मी तुला असं म्हणतोय की तू कमवलेलं आहे का, हे तुला तुझ्या पूर्वजांकडून मिळालेलं आहे, ही जी शेकडो एकर जमीन आहे, तुझा जो थाट आहे हा तुझ्या पूर्वजांकडून तुला मिळालेला आहे. मी ताजं खातो म्हणजे तुम्ही काय कमवलेलं आहे, तुझी काय मिळकत आहे यातून हे तू मला दाखव. ज्यावेळी तू स्वकर्तृत्वाने मला पाहुणचार करशील, तुझी मिळकत तू काय कमवलेलं आहे हे मला दाखवशील, त्यावेळी मला खरा म्हणजे ताजा पाहुणचार मिळेल. जे सांगायचं तात्पर्य म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हा जो दाखला मी तुम्हाला दिलेला आहे, तर हा दाखला आपल्या पुस्तकातील लेखकांचं जे मत आहे त्याशी याची अतिशय चांगल्या वृत्तीने जुळवणी होते. म्हणजे लेखक म्हणतात की तुम्ही स्वकर्तृत्वाची गोडी तुमच्या आयुष्यामध्ये मिसळवा, तुम्हाला अतिशय आयुष्याचा आनंद तुम्ही
खूप चांगल्या दृष्टीने घेऊ शकशाल. अतिशय सुंदर अशा शब्दामध्ये लेखकाने आपल्याला स्वकर्तृत्वाची गोडी काय असते आणि ती आपल्या आयुष्यामध्ये मिसळली तर तुम्हाला काय आयुष्याचा आनंद घेता घेता थोडा होईल असं लेखक म्हणतात. बघा, पुढील अधिक मिळायला हवं, पण हवं असणं म्हणजे हाव असणं नव्हे. पैसा का हवा असतो? पैसा मिळाल्यानं आनंद होतो. तो आनंद पैशाचा नसतो, तो आपण कमावला याचा आनंद असतो. पैशाशिवाय जो आनंद राहू शकतो तो पैशानं अधिक आनंद देऊ शकतो. नाहीतर कितीही पैसे मिळाले तरी त्याचं समाधान होत नाही. तो पैशाच्या अधीन पैशापाठी धावत राहतो आणि आनंदाला अधिक पारखा होतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, की येथे आपल्याला अतिशय सुंदर अशा शब्दात लेखकांनी वर्णन केलेलं आहे की अधिक पैसा मिळायला हवा, पण हवं असणं म्हणजे हाव असणं नव्हे. पैसा का हवा असतो? आता आपण बरीच उदाहरणं बघितली आतापर्यंत. हे जे चॅप्टर आपण अभ्यासतोय त्यावेळीच बरीच उदाहरणं बघितली की आपण पैसा आपल्याला हवा आहे आणि त्या हव्याचा पायी आपण त्या पाठीमागे धावत आहोत. पण असंही असतो की पैसा आपल्याला का हवा असतो? पैसा मिळाल्यानं आनंद होतो. तो आनंद पैशाचा नसतो, आपण तो कमावला याचा आनंद असतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता या चित्रामध्ये आपल्याला एक सेल्समन किंवा त्याला डिलिव्हरी बॉय म्हणू शकतो आपण, की त्याला काही टर्म्स आणि कंडिशन दिलेल्या असतात की या एका दिवसामध्ये तुला तेवढ्या पूर्ण कराव्या लागतील आणि त्या तेवढ्या पूर्ण केल्यानंतर तुला तुझी आजची मिळकत मिळेल. आणि असं करत असताना की त्यावेळी जेव्हा तो त्याचं टार्गेट पूर्ण करतो दिवसागणिकचं, त्यावेळी त्याला जो आनंद मिळालेला असतो तो आनंद पैशापेक्षाही काहीतरी वेगळा असतो. जो आपण आनंद कमावला यात काहीतरी वेगळा आनंद असतो. म्हणजे लेखकांना हे सांगायचं की कधी कधी आपल्याला पैसा मिळाल्याने जो आनंद मिळत नाही तो आनंद आपण पैसा कमवत असताना आपलं एम, आपलं टार्गेट त्या दिवशी त्या दिवसात आपण पूर्ण केलं, त्या आनंदाची त्या आनंदाचा उत्साह काहीतरी समथिंग डिफरंट असतो. अतिशय सुंदर अशा शब्दांमध्ये लेखकाने आपल्याला आनंद कसा आहे आणि तो कसा छोट्या छोट्या क्षणातून घ्यायचा असतो, छोट्या छोट्या गोष्टीतून त्याचं रूप कसं वेगवेगळं बदलतं, हे खूप सुंदर शब्दामध्ये लेखकाने आपल्याला इथे सांगितलेलं आहे. दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये बघा काय सांगितलेलं आहे, काय लिहिलेलं आहे की पैशाशिवाय जो आनंदी राहू शकतो तोच पैशानं अधिक आनंद घेऊ शकतो. नाहीतर कितीही पैसे मिळाले तरी त्याचं समाधान होत नाही. तो पैशाच्या अधिक पैशापाठी धावत राहतो आणि आनंदाला अधिक पारखा होतो. बघा एक छोटंसं उदाहरण, आता ह्या ज्या 4 लाईन आहेत त्या त्यासाठी एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. तुम्ही हे बरेचदा ऐकलेलं असेल की एक भिकारी असतो आणि तो दारोदार दक्षिणा किंवा अन्नधान्यासाठी फिरत असतो आणि एक दिवस त्याला देव प्रसन्न होतात की हा रोज दारोदारी सगळ्यांच्या दारात जाऊन पैसे मागत असतो. मग देव त्याला प्रसन्न होतो आणि म्हणतो की माग, तुला काय मागायचं तर. मग त्याचे डोळे एकदम भारावून जातात की आज मला देव प्रसन्न झाले. देव म्हटले सांग तुला काय पाहिजे तर. तो म्हटला की मला या झोळीमध्ये मोहरा पाहिजे. तर देव म्हटले ठीक आहे, घे तुला काय लागते तर. मग ज्यावेळी त्याला देवाने हात केला आणि त्याला मोहरा द्यायला सुरुवात केली, पण देव म्हणाले की अरे तुला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्यावेळी तुझी झोळी फाटेल आणि ह्या मोहरा खाली पडतील त्यावेळी त्याची मात्र माती होईल. परंतु हव्यासापोटी आणि स्वार्थीपणापोटी, धनाच्या स्वार्थी लोभापोटी तो जो भिकारी आहे तो आंधळा झाला होता आणि त्याला देवाने जी सांगितलं होतं त्या गोष्टीचं भान राहिलं नाही आणि देता देता ही झोळी इतकी कुजलेली होती की तिला ते ओझं पेललं नाही आणि जमिनीवर पडून ते सगळ्या मोहरांची माती झाली. म्हणजे त्याला हे कळालं नाही की आपल्याला जे मिळत आहे ते मिळकतीपेक्षा आपण हाव केली आणि आपल्याला जे प्राप्त करायचं होतं त्याची सुद्धा माती झाली. जे पण आपल्याला थोडं बहुत मिळणार होतं त्याची माती झाली. सांगायचं तात्पर्य म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जो थोड्या गोष्टीमध्ये समाधान मानतो तो थोड्या पैशासोबतही आपलं आनंद व्यक्त करू शकतो, आपलं जीवन जगू शकतो. नाहीतर अधिक मिळावं आणि अधिकाच्या मागे लागून आपण जे थोडं आहे त्यालाही पारखं होतो.
बघा पुढे काय सांगितलं आहे, यश मिळतं, वैभव मिळतं, कीर्ती मिळते, तेव्हा नक्की काय होतं, अंतरीचा आनंद द्विगुणित होतो. बघा इथे 2 गुणिला 2 बरोबर 4 आहे, इथे प्रिंट मिस्टेक आहे. 2 गुणिला 2 बरोबर 4 असा आनंदाचा गुणाकार होतो. पण मुळातच आनंद शून्य असेल तर शून्याला कितीही मोठ्या यशानं पैशानं गुणलं तरी गुणाकार शून्यच येणार. बघा विद्यार्थी मित्रांनो, की जर आपण शून्याला कितीही मोठ्या संख्येनं गुणलं तर गुणाकार शून्यच येतो. तसंच आनंदाचं सुद्धा आहे. कितीही यश मिळो, कितीही वैभव मिळालं आणि जगभर तुमची कीर्ती पसरली, परंतु जर 2 गुणिला 2 4 होत असेल तर त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळालं असं आपण गृहीत धरू. परंतु जर 0 गुणिला 0 हे जर तुम्हाला तुमच्या सोबत घडत असेल तर तुम्ही कितीही मोठं यश प्राप्त केलं तरी मुळात तुम्हाला कोणत्याही प्रकारचं आत्मिक समाधान जर मिळत नसेल तर त्या कितीही मोठ्या गुणाकाराला आणि आलेल्या त्या उत्तराला काहीही अर्थ नाही. शून्याला जर तुमच्या गणित शेवटी 0 उरत असेल तर तुमच्याजवळ आलेल्या त्या पैशाला, त्या वैभवाला तुम्ही काहीही तुमच्या आयुष्यात स्थान राहणार नाही. म्हणून लेखक म्हणतात की तुम्हाला आत्मिक समाधान मिळतंय का हे तुम्हाला गरजेचं आहे. आता पुढे काय म्हणतात की यश, वैभव ही आनंदाची कारणं नव्हेत, आनंद अनुभवण्याची ती निमित्ते आहेत. पैशानं आनंद विकत घेता येत नाही. खरा आनंद विकाऊ नसतो, तो टिकाऊ असला तरच तो खरा असतो. बघा की येथे खूप सुंदर शब्दात लेखकाने सांगितलं की खरा आनंद असतो तो विकाऊ नसतो. आता खूप गोष्टी आहेत, आपण खूप उदाहरणं बघितलेली आहेत की जी गोष्ट आपण आनंदाने आणि स्वकर्तृत्वाने आणि ती स्वबळावर कमवली असते ती टिकाऊ स्वरूपाची असते, ती विकाऊ नसते. आणि ज्या गोष्टी आपण मिळवलेल्या आहेत त्यामध्ये आपण जर 100% स्वतःचं डिवोशन देऊन स्वतःचा ती गोष्ट करत असताना तुम्हाला अधिक आनंद प्राप्त होत असेल तर तुम्हाला कितीही मेहनत करावी लागली तरी त्या ठिकाणी तुम्हाला फ्रस्ट्रेशन आल्यासारखं होणार नाही. तुम्हाला तो आनंद कायमस्वरूपी टिकाऊ स्वरूपाचा राहील. तर बघा पुढील उतार्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की जर समजा तुम्हाला जो आनंद तुम्हाला प्राप्त होत असेल त्यातून तो टिकाऊ स्वरूपाचा आहे का हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. बघा आता येथे पुढील उतार्यामध्ये लेखक काय म्हणतात की एखाद्या ध्येयानं, स्वप्नानं झपाटून जाणं आणि त्याच्या पूर्ततेसाठी झटून प्रयत्न करणं हेच माणसाचं जगणं आहे. पण या प्रयत्नातही आनंद असतोच. तो घेता आला की आनंदासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. आनंदी आयुष्यासाठी एक सोपं तत्व आहे. ज्यात तुम्हाला खरा आनंद होतो तेच क्षेत्र निवडा. स्वतःच्या आवडीचं काम निवडा. केवळ आई वडिलांची इच्छा आहे म्हणून मुलानं डॉक्टर होऊन काय साधतं त्याला वाटतं की आपण आई वडिलांच्या आनंदासाठी हे केलं. पण जेव्हा आई वडिलांना जाणवतं की मुलगा खरा आनंदी नाही तेव्हा शेवटी तेही खंतवतात. ज्यात तुम्हाला खरा आनंद वाटतो तेच काम करा. अर्थात काही वेळा हे शक्य नसतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, या चित्रामध्ये आपल्याला पयोली एक्सप्रेस ज्यांना आपण त्यांना एका एक्सप्रेसचं नाव दिले आहे की पयोली एक्सप्रेस म्हणजेच पीटी उषा अशा नावाने गौरवित केलेल्या पीटी उषा आपल्याला दिसत आहेत. हा जो उतारा आहे त्या पॅराग्राफमध्ये आपल्याला हेच सांगितलेलं आहे की एखाद्या ध्येयानं, एखाद्या स्वप्नानं झपाटून जावं आणि त्याचं उदाहरण म्हणजे पीटी उषा. एका ध्येयानं आणि एका स्वप्नानं झपाटून गेलेल्या अशा पयोली एक्सप्रेस नावाने त्यांना आपण ओळखतो अशा पीटी उषा अतिशय छोट्या खेड्यामध्ये जन्म घेतलेल्या आणि ज्या ठिकाणी तामिळनाडू या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे आणि अतिशय छोट्या अशा खेड्यामध्ये त्यांचा जन्म झाला, ज्या ठिकाणी शिक्षणाचा विशेष असा गंध नव्हता अशा कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. आणि त्यांना जे त्यांच्या उराशी, त्यांच्या मनाशी जे स्वप्न होतं की ते त्यांना पूर्णत्वास आणण्यासाठी त्यांचे शिक्षक, जे खेळाचे शिक्षक होते, त्यांनी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं. परंतु कुटुंबामधून जे सर्वसामान्यांसोबत घडते तेच त्यांच्यासोबतही घडलं की कुटुंब व समाज
यांच्या बंधनांना लढा देत देत आपल्या आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये त्यांना नावलौकिक करण्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागलं, परंतु ते त्यांनी केलं. सांगायचं तात्पर्य म्हणजे इथे आपल्याला या उतार्यामध्ये खूप छान शब्दात सांगितलेलं आहे की पण आपण प्रयत्नातही आनंद असतो तो घेता आला पाहिजे. आणि तो घेता घेता आपल्याला असं जाणवलं नाही ज्यावेळी आपल्याला जाणवत नाही की नाही मला खूप कठोर परिश्रम करायचं काम पडून राहिलं, हे याची जेव्हा तुम्हाला जाण होत नाही त्यावेळी तुम्ही समजायचं की नाही, मला जे हवं आहे त्या डायरेक्शननी, त्या दिशेने मी जात आहे, हे आपल्याला समजतं. आणि ज्यावेळी आपण आपल्या आवडीचं क्षेत्र निवडतो त्यावेळी आपल्याला यश मिळतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या आईवडिलांच्या इच्छेविरुद्ध जेव्हा एखादं क्षेत्र निवडतो, परंतु त्यावेळी आपण स्वतःला त्यात असं इतकं झोकून द्या की सगळ्या लिमिट्स तुम्ही क्रॉस करून तुमच्या शेजारी तुमचा नातेवाईक दूर दूरचाही म्हटला पाहिजे की नाही, ही माझे कोणीतरी आहे किंवा हा माझा कोणीतरी आहे. एवढ्या सगळ्या लिमिट्स तुम्हाला क्रॉस करायच्या आहेत. त्यावेळी तुम्ही तुमचं स्वतःचं क्षेत्र जेव्हा निवडलं त्यावेळी छाती ठोकपणे तुमचे आईवडील सुद्धा म्हणतील की नाही, मी माझा मुलगा किंवा माझी मुलगी माझ्या मनाविरुद्ध तिने क्षेत्र निवडलं, परंतु तिने नावलौकिक केलं. अतिशय सुंदर शब्दामध्ये लेखकांनी सांगितलेलं आहे की खरा जो आनंद आहे तो शेवटी तुम्ही काय करता यात खरा आनंद आहे. किंवा त्याला तेवढं तुम्ही स्वतःला झोकून द्या आणि त्यामध्ये स्वतःला तेवढं समर्पित करा. बघा, पुढील उतार्यामध्ये ज्यात तुम्हाला खरा आनंद वाटतो तेच काम करा. अर्थात काही वेळा हे शक्य नसतं, हवं तेच काम मिळत नसतं, पण अशा वेळी जे काम करायचं आहे त्यात आनंद घ्यायला शिकणं हेही शक्य असतं. कुठल्याही कामात आनंद घ्यायच्या पुष्कळ युक्त्या असतात. तुमच्यासारखंच काम करणारे इतर कित्येक जण हसत मजेत काम कसं करू शकतात हे जाणवलं तर तुम्हीही हसत आनंदात काम करू शकता बघा, आणि यश मिळवू शकता. येथे या उतार्यामध्ये लेखकांनी आपल्याला आणखी आपल्या मनाला थोडी कलाटणी देणारा एक छोटासा पॅराग्राफ किंवा उतार्यामध्ये खूप सुंदर शब्दात सांगितलेलं आहे की हे खरं आहे विद्यार्थी मित्रांनो की अनेक विद्यार्थ्यांसोबत किंवा अनेक व्यक्तींसोबत अशा काही गोष्टी घडतात की ज्यात त्यांना आनंद वाटत नाही. असं काही काम करावं लागतं, ते क्षेत्र निवडावं लागतं, तशी परिस्थिती असते, त्यावेळची परिस्थिती असते, परंतु मग ते काम मला आवडलं नाही म्हणून आता आपण ते क्षेत्र निवडलंच आहे, मग त्यात मला नैराश्य येते किंवा मला ते आवडत नाही, हे नेहमीसाठी आपण बिंबवणं चुकीची गोष्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण अनेक उदाहरणे बघितलं हा पाठ शिकत असताना की आपल्या पूर्वजांपासून किंवा ऐतिहासिक गोष्टी आपण हिस्टॉरिकल उदाहरणं घेतले की जसं रामाला वनवास भोगावा लागला, श्रीकृष्ण जो जगतावर त्याची जी किमया आपण वाचतो आणि वाचत वाचत लहानाचे आपण मोठे झालेलो आहोत की ज्याला अशक्य असं काहीच नव्हतं, परंतु त्या श्रीकृष्णाला सुद्धा स्वतःच्या मनाविरुद्ध अनेक गोष्टी कराव्या लागल्या. त्याला आपले आईवडील, गोकुळ, नंद यशोदा, मित्र मैत्रिणी, सर्वात प्रिय राधा सोडावी लागली. काही गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागतात, त्यासाठी आपल्या डोळ्यासमोर कर्तव्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी सोडाव्या लागत असतात. जसं की कृष्णाला स्वतःच्या कर्तव्यासाठी, रामाला स्वतःच्या कर्तव्यासाठी काही दोष नसताना बऱ्याच गोष्टी सोडाव्या लागल्या आणि आपलं कर्तव्य पहिले बजावायचं काम पडलं. सांगायचं तात्पर्य म्हणजे की तुम्हाला जे काम करत आहात तुम्ही, ठीक आहे, तुम्हाला ते आवडत नाही, त्या गोष्टी करत असताना तुम्ही पुष्कळ युक्त्या शोधू शकता आणि पुष्कळशा अशा गोष्टी करू शकता की ते काम तुम्ही हसत खेळत करू शकता, त्यातही तुम्ही यश मिळवू शकाल. बघा, पुढील शेवटच्या उतार्यामध्ये लेखक काय म्हणतात की शांत चित्तानं आनंदी वृत्तीनं काम केलं तर यश मिळत जातं. मिळणाऱ्या यशामुळे आत्मविश्वास, उत्साह वाढतो, अधिक आनंद होतो. त्यामुळे पुन्हा अधिक यश, अधिक आनंद, अशा आनंदाच्या चक्रवाढीवर आयुष्याचं चक्र फिरत राहतं. आयुष्य हा संघर्ष राहत नाही, ही एक सततची संधी वाटते, आनंदाचा उत्साह वाटतो. अतिशय सुंदर अशा शब्दामध्ये लेखकाने शेवटच्या उतार्यामध्ये आपल्याला सांगितलेले आहे की शांत चित्तानं आनंदी वृत्तीनं काम केलं. आपण आत्ताच अभ्यासलं
की एखादं काम शांत चित्ताने आनंदी वृत्तीने जर आपण केलं तर आयुष्य हा आपल्याला संघर्ष वाटत नाही. ते काम अधिक अधिक आपण करावं, त्यात अधिक यश मिळावं असं आपल्याला वाटत असतं. जसं की चक्रवाढ, जेव्हा चक्रवाढ आपण तुम्ही शिकला आहात, चक्रवाढ वाढी जसं जसं आपल्याला एखादं चक्र गोल गोल फिरतं, तसा जर जो संघर्ष आहे त्या संघर्षावर जर तुम्ही मात केली, येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर जर तुम्ही मात केली आणि संघर्षातून आनंद निर्माण केला, त्यावर संघर्षावर तुम्ही मात केली आणि हवं आहे ते तुम्हाला जसं आयुष्य हवं आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष असतो. प्रत्येकाच्या कोणाचंही आयुष्य तुम्ही रोल मॉडेल घ्या, अनेक रोल मॉडेल घ्या, त्यांच्या प्रत्येकाच्या आयुष्याला एक संघर्ष असतो. परंतु संघर्षाशिवाय आयुष्याला आनंद नाही. त्यामुळे तुम्ही संघर्षाला न घाबरता आपल्याला जे हवं आहे ते त्यामध्ये ते काम करत असताना अधिक 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 आनंद घेत हे आयुष्य तुम्ही जगा आणि शेवटी तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि ज्या ज्या प्रकारचा संघर्ष तुमच्या आयुष्यामध्ये येतो त्यावेळी जर तुम्ही त्यावर प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं आपण म्हणत असतो, आणि एखादा संघर्ष आला, एखादी कठीण प्रसंग आला, त्यावेळी तुम्हाला ते हॅबिच्युअल जर झालेलं असेल तर ते जे संकट आहे ते तुम्हाला संकट न वाटता एक संधी वाटेल आणि ती संधी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सोडवत 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 जाऊन आयुष्यात अतिशय उंच अशा शिखरावर जाऊन तुम्ही आयुष्याचा आनंदाचा एक उत्सव निर्माण करसाल. आयुष्यामध्ये एक उत्साही जीवन जगू शकसाल आणि आनंद म्हणजे एक उत्सव तुम्हाला वाटेल. तर शेवटी तुम्हाला हेच म्हणू शकते विद्यार्थी मित्रांनो मी की नव्याने पुन्हा जन्म घ्यावा, नव्याने पुन्हा जन्म घ्यावा, आनंद या आयुष्याचा नव्याने घेत राहावा, आनंद या आयुष्याचा नव्याने पुन्हा पुन्हा घेत राहावा, पुन्हा पुन्हा घेत राहावा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अतिशय सुंदर असा पाठ आपण चांगल्या रीतीने अभ्यासलेला आहे. परत भेटूया अशाच नवीन अशा पाठासह. धन्यवाद.